सर्व आज सकाळी आम्ही शहराच्या दृष्टीनं आणि जिल्ह्याच्या दृष्टीने मीटिंग घेतली आणि त्याच्यात काही निर्णय पण घेतले। उदाहरणार्थ हिंजवडी येथे आपल्याला सगळ्यांनाच पत्रकार मित्रांना माहिती आहे, अधिकारी वर्गांना माहिती आहे, खासदार सुप्रिया सुळेंनी मला मागणी केलेली होती, तिथल्या काही लोकप्रतिनिधींनी पण मागणी केलेली होती की इथं ट्रॅफिकचा प्रश्न मोठा आहे आणि तिथं काय होतंय, प्लॅनिंग करणारे PMRDA पण आहे, PWD पण आहे, काही भागात PCMC आहे, काही भागामध्ये MIDC आहे, काही भागामध्ये जिल्हा परिषद आहे। ह्या 5 यंत्रणा तिथं ह्या न त्या प्रकारे काम करत असतात आणि त्यांचं कोऑर्डिनेशन होत नाही। तर ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे विभागीय आयुक्त सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि तिथले PMRDA, PWD, PCMC, MIDC ह्या अधिकाऱ्यांशी पण त्यांनाही बोलवलेलं होतं। आज औरंगाबादला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः तिकडे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनाही मी म्हणजे अनबलगनला CEOंना त्यांना सांगितलं आणि तिथं CCTV कॅमेरे, काही ठिकाणी बॉटलनेक होतो तो बॉटलनेक काढायचा, काही ठिकाणी रस्त्याच्या बद्दलचं काम अर्धवट राहिलं, कुणी काही विरोध केलेला होता तो विरोध जो करतात त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा आणि तिथलं संपूर्ण हिंजवडीची काही एक मोठे शिष्टमंडळ पण आलेलं होतं आणि हे सगळ्या गोष्टी ठराविक काळामध्ये काही गोष्टी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या, त्यांचा साधारण लागणारा कालावधी लक्षामध्ये घेता तशा प्रकारचे मिनिट्स केलेले आहेत। तर मला विश्वास आहे की त्याचा वरचेवर आम्ही बसत असतो त्यावेळेस आढावा घेऊ आणि ह्या सगळी कामं वेळेमध्ये कशी पूर्ण त्या ठिकाणी होतील। पोलीस चौकीला काही जागा पाहिजे होती, ती 1 गुंठा मिळाली होती, त्यांना मी सांगितलं 1 गुंठा नको 4 गुंठे द्या, की आत्ता पोलीस चौकी जरी असेल तर पुढं आपल्याला त्याचं रूपांतर पोलीस स्टेशनमध्ये करता आलं पाहिजे। अशा अनेक बाबी त्या दैनंदिन जीवनामध्ये तिथं अडचणी येणाऱ्या दूर करण्याचा, पिण्याच्या पाण्याची योजना, उद्याच किशोरराजे निंबाळकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव आहेत, त्यांना ती बैठक घ्यायला सांगितलेली आहे आणि ती बैठक घेऊन तिथल्या अनेक वेगवेगळी जी गावं आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये हिंजवडी, माण, मारुंजी ह्या सगळ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खूप मोठी योजना, मला वाटतं 232 कोटी रुपयाची योजना आपण तिथं त्या निमित्तानं करतो। आणि विशेष म्हणजे कचऱ्याच्या प्रश्नाच्या करता 5 एकर जागा MIDCच्या हद्दीमध्ये ते उपलब्ध करून देत आहेत आणि CO जिल्हा परिषद यांना सांगून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महोदय पण होते, त्या सगळ्यांना सांगून हे कामं आपण मार्गी लावलेले आहेत। मला विश्वास आहे की हे बरेच वर्षाचं दुखणं, अनेक वर्षाचं जे चालू होतं ते दुखणं आता कमी होण्याच्या करता आणि तिथल्या सगळ्या गोष्टी सुरळीत होण्याच्या करता त्या निमित्तानं मदत होईल। दुसरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंहगड किल्ल्यावर अनेक पर्यटक जात असतात, शनिवार रविवार जात असतात, सुट्टीच्या दिवस जात असतात, इतर वेळेस जात असतात। त्याच्यामध्ये तिथं प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तिथं होतं काय, रस्ता अरुंद असल्यामुळं वरच्या भागामध्ये लोक जाऊन त्यांच्या वाहनं आणि गाड्या इतक्या लागतात की सगळा रस्ता चोकअप होतो। त्याकरता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि फॉरेस्टची खाली 10 एकर जमीन आहे, जी वरच्यापासून 9 किलोमीटर खाली आहे, तिथं 10 एकर जागेमध्ये पार्किंग करायचं, तिथे एक छोटी पोलीस चौकी पण उभी करून द्या, फॉरेस्टच्या नियमामध्ये बसेल अशी, असं SPनी सांगितलं, त्याही सूचना दिल्या आणि तिथं 10 एकरांमध्ये पार्किंग होईल। कुणी पर्यटक गेल्यानंतर त्याचं 4 चाकी किंवा 2 चाकी वाहन तिथं पार्क होईल। तिथून वर जाण्याच्या करता आम्ही ई-व्हेकल प्रायोगिक तत्वावर PMPML हे जे काही आपली वाहतूक यंत्रणा दोन्ही शहराच्या करता करते, त्यांना तिथं ते चालवायला आम्ही देणार आहोत आणि त्याला चार्ज ठेवणार आहोत। तिथं ई-व्हेकल असल्यामुळं पोल्युशन राहणार नाही, खालनं त्याला पास दिला जाईल, तो वर किल्ला बघण्याच्या करता तिथं जाईल आणि तिथून मग परत आल्यानंतर ह्या बसच्या ट्रिपा तिथं चालतील आणि हे जर सक्सेस झालं तर मग तिथल्या स्थानिक युवकांना रोजगाराची संधी, आत्ताच सध्या स्थानिक युवक स्वतःचं वाहन करतात आणि ते तिथं जाये करतात, त्यांचाही रोजगारवर कुठं गदा येता कामा नये, अशा प्रकारची आम्ही त्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे।
स्थानिक युवकांना गाईड प्रशिक्षण देण्याच्याबद्दल, जसं ताडोबा किंवा कुठल्याही फॉरेस्टचे जे काही पर्यटनाच्या निमित्तानं लोक जात असतात किंवा प्राणी पाहण्याच्याकरता जात असतात, त्यावेळेस त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तिथल्याच मुलांना, स्थानिकांना, ज्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश असं बोलता येईल, काही इंग्लिश बोलणारे पण असावेत, तिन्ही भाषा बोलणारे असावेत आणि काही मराठी आणि हिंदी बोलणारे पण असावेत, त्या स्थानिक मुलांना गाईडचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्या प्रकारे त्यांना तिथं संधी उपलब्ध करून दिली जाईल. तिथं काय होतं, एवढ्या टपऱ्या बिपऱ्या, कुणी मला वाटतं वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि तिथलं दही, अशा काही तिथले चहा आणि भजी, ह्या गोष्टी फार फेमस आहेत. आणि इतक्या ठिकाणी त्या किल्ल्यावर कुणी पण काहीतरी टपरी उभी करतंय आणि काहीतरी वर कपडा टाकतंय आणि दुकान लावतंय. त्याच्याकरता फॉरेस्टनी साधारण 70 लोक आहेत ती, तर 2 ठिकाणी कमीत कमी, नाहीतर 3 ठिकाणी चांगल्या प्रकारची फॉरेस्टच्या नियमामध्ये बसणारे शॉप्स तिथं काढायची. त्या किल्ल्याला पण कुठल्या हेरिटेजला बाधा येणार नाही. तिथं साधारण 11 महिन्याच्या करारावरती आम्ही तिथल्या स्थानिक लोकांना देणार आणि दर 11 महिन्यांनी तिथं करार करणार. वरच्या भागामध्ये पुणे महानगरपालिकेची जागा आहे, जिल्हा परिषदेची जागा आहे, तिथं काही इमारती कशाही बांधून ठेवल्या. त्याच्यामध्ये तशा प्रकारचं काम करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे आणि वरच्याही बाजूला ह्या सगळ्या गोष्टी त्या किल्ल्याला शोभतील अशा ग्राउंड फ्लोअरच्या आणि दगडाच्या तिथं टॉयलेट ब्लॉक वगैरे असं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि या सगळ्याला निधी उपलब्ध करून देण्याला देखील आज आम्ही तत्वतः मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यात मूळ म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट, ते PWD वगैरे हे सगळ्यांनाच इन्व्हॉल्व करून त्याच्यामध्ये खाली पुढं मागं आता व्हेकल आपण ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस त्यांना तिथं चार्जिंगची व्यवस्था लागेल, जिथं हे आहे आमचं पार्किंग व्यवस्था आम्ही करतो आहे तिथं, आणि तिथं टॉयलेट ब्लॉकची पण व्यवस्था आपण करतो आहे. अशा पद्धतीनं बरेच दिवस खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांची तिथं जिल्हा परिषदेचे सदस्य वगैरेंची मागणी होती की एक चांगल्या प्रकारे हिंजवडीचा, आपल्या सिंहगडचा परिसराचा विकास आराखडा आणि त्याची अंमलबजावणी करावी, म्हणून तोही निर्णय आजच्या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या सावित्रीबाई फुले मुलींची शाळा तिथं आहे. तिथले खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप या दोघांची मागणी होती किंवा तिथं एक, त्या गावाचं नाव आहे खानावडी, तिथं चांगल्या प्रकारची शाळा व्हावी. ह्याच्यामध्ये राज्य सरकारने पण पुढाकार घेतला, परंतु त्याचबरोबर फिॲट कंपनीने पण आपल्या CEOंना सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये CSRमधनं काही मदत करू इच्छितोय. तिथं साधारण उत्तम प्रकारची शाळा CBSE, जर तिथल्या स्थानिकांची मागणी असेल CBSE करा तरी देखील आमची तयारी आहे. ते म्हणाले नाही मराठी मीडियमची करा तरी देखील आपली तयारी आहे, कारण शेवटी तिथल्या मुलींची काय मागणी आहे, त्यांच्या पालकांची काय मागणी आहे हे लक्षामध्ये घेऊन आपण ते करतोय. आणि त्या संदर्भातलं पण काम आता मला वाटतं 2 वर्षांनी 100 वर्ष त्या सावित्रीबाई फुलेंना होत आहेत. अशा पद्धतीनं जन्मशताब्दी वर्ष या निमित्तानं आपण हा निर्णय घेतो. त्याच्यामध्ये राज्य सरकारचा शिक्षण विभाग, आपला जिल्हा परिषद पुणे आणि काही कंपन्या ह्या पण त्याच्यामध्ये मदत करू इच्छित आहेत, म्हणून ते आपणहून म्हणतात तर त्यांची पण मदत आपण घ्यायचं ठरवलेलं आहे. अशा प्रकारचा तोही निर्णय आज आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीद वीरांना आणि मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मान्यवरांना, तसंच मराठवाड्याच्या स्वाभिमानी संघर्षशील जनतेला, तमाम बंधू भगिनींना मी पहिल्यांदा वंदन करतो आणि मराठवाड्यातल्या राज्यातल्या सर्वांनाच मराठवाड्याच्या मुक्ती दिनाच्या निमित्तानं
मनापासून शुभेच्छा देतो. तसंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विज्ञानवादी सुधारणावादी पुरोगामी क्रांतिकारी विचारांचे नेते, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातलं एक आघाडीचं नेतृत्व आदरणीय केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे साहेबांची पण आज जयंती आहे. मी स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो. तसंच आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्तिशः माझ्या वतीनं तसंच राज्यातल्या जनतेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी देतो. आज खरं तर 17 तारीख आहे. वस्तू आणि सेवा कर परिषद आज घेण्यात आली, पण ती लखनौला घेण्यात आली. GST काउन्सिलची सभा असते. मी आत्तापर्यंत सर्व सभा अटेंड केल्या. मी त्यांना संपर्क साधला होता. त्यांना विनंती केली की तुम्ही VCवर परवानगी द्या, कारण दिल्लीला घेतली असती सभा तर सोपं जातं, परंतु लखनौच्या संदर्भामध्ये थोडंसं आम्हाला अडचणीचं आहे. मग त्यांनी शेवटी मला कळवलं की तुम्हाला जर येताच येत नसेल तर तुम्ही तुमचे वित्त विभागाचे सचिव आणि तुमचे GST कमिशनर यांना पाठवून द्या. त्यांना आपण पाठवलेलं आहे, पण त्यांनी काही मुद्दे अजेंड्यावरचे जे आहेत त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे, म्हणजे राज्य सरकार म्हणून अर्थमंत्री म्हणून आपली काय भूमिका आहे, तर त्याबद्दल मी मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली होती. त्या चर्चेच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना पण ती भूमिका तिथं मांडायला सांगितलेली आहे. ह्याच्या सगळ्या गोष्टी करत असताना गणेशोत्सव, करोनाची बैठक, तसं पूर्वनियोजित कार्यक्रम ह्याच्यामुळं त्या 45व्या GST परिषदेला मला तिथं समक्ष उपस्थित राहता आलं नाही. पण तिथल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन तथा GST परिषदेच्या अध्यक्षा ह्यांना ही सगळी मी कल्पना दिली आणि GST परिषदेच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे जे मुद्दे आहेत तसंच राज्याची भूमिका सन्माननीय अर्थमंत्री महोदयांना आम्ही पत्राद्वारे देखील लेखी कळवलेली आहे. आणि साधारण अनेक विषय आहेत, जवळपास 12-15-17 विषय आहेत. काही विषय हे सगळ्या राज्यांना मान्य होणार आहेत, त्याच्यामध्ये जास्त काही चर्चा वगैरे करण्याचं कारण नाही. पॉझिटिव्ह विषय आहेत, त्याच्याबद्दल आपण सकारात्मकच आहोत, तिथं काही अडचण नाही. परंतु GST अंतर्गत पेट्रोल डिझेलचा समावेश करण्याच्या बद्दलची राज्याची भूमिका, पहिला मुद्दा म्हणजे GST अंतर्गत पेट्रोल डिझेल समावेश करण्यातला आहे आणि पेट्रोल डिझेल आणि अन्य पेट्रोलियम उत्पादनांना सध्याच्या कर रचनेमध्ये व्हॅट लागू ठेवावा. या पेट्रोलियम उत्पादनांना GST अंतर्गत आणूनही ही राज्याची भूमिका आणि GST परिषदेला ती स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी कळवलेली. झालंय काय, वन नेशन वन टॅक्स वन नेशन हे जे काही सूत्र संपूर्ण देशाने अंगीकारलं, त्याच्यामध्ये केंद्राने बिल आणलं, कायदा केला, त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये त्या शहराचं उत्पन्न जकातीचं असायचं. मग ते जकात जाऊन LBT आलं, मग LBT जाऊन व्हॅट आलं, मग व्हॅट सेल टॅक्स ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि ते जाऊन आता GST आलं. आता हे सगळं आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी केंद्राच्या हातात जायला लागल्यात. आमचं म्हणणं की केंद्राच्या अधिकारामध्ये त्यांचा जो टॅक्स गोळा करण्याचा अधिकार आहे जरूर तो त्यांना असला पाहिजे, कारण ते देश त्या टॅक्सवर सगळी काही यंत्रणा राबवतो. आपलं संरक्षण विभाग असेल, सगळ्या काही देशातली अनेक महत्त्वाच्या बाबी असतील. त्याच्यामुळं आपली रचना जी आहे त्यामध्ये आम्हाला कुठंही बोलायचं नाही, ते योग्यच आहे. पण हळूहळू राज्यांचा कर लावण्याचा अधिकार आणि राज्याच्या बऱ्याचशा गोष्टी केंद्र स्वतःच्या हातामध्ये घेऊ पाहत आहे. आता राज्याला महत्त्वाचा टॅक्स म्हणजे कोणता? GST. त्याच्यातला निम्मा केंद्राला जातो, निम्मा आपल्याला मिळतो. आपल्याला महत्त्वाचा टॅक्स कुठला? मुद्रांक शुल्क. आपल्याला महत्त्वाचा टॅक्स कुठला? एक्साईज. हे काही महत्त्वाचे टॅक्सेस आपल्याला मिळत असतात. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र आणि संपूर्ण देश 1.5 वर्षापासून
करोनाच्या संकटाशी लढा त्या ठिकाणी देतोय आणि करोनामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला. माझं म्हणणं आहे फक्त राज्याच्या उत्पन्नावर नाही, देशाच्याही उत्पन्नावर परिणाम झाला. पण सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणामध्ये त्याची किंमत मोजावी लागते आणि अनेक राज्यांना आर्थिक आव्हानांना सामना त्याच्यातनं करावा लागतोय. नागरिकांना वाढत्या महागाईला तोंड द्यावं लागतंय. त्यातच पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत आणि ह्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीबद्दल देशातल्या जनतेच्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारसुद्धा चिंतित आहे. आजच्या घडीला केंद्र शासनातर्फे पेट्रोलवर 32 रुपये 90 पैसे प्रति लिटर आणि डिझेलवर 31 रुपये 80 पैसे प्रति लिटर असा विविध प्रकारचा कर त्या ठिकाणी आकारला जातो. आता केंद्र सरकारने करोनाच्या काळात केवळ महाराष्ट्रातून अंदाजे 44,000 कोटीचा महसूल 44,000 कोटीचा महसूल पेट्रोल आणि डिझेलवरच्या विविध कराच्या माध्यमातून वसूल केलेला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलवर आकारले जाणारे कर कमी केले जावेत ही आमची मागणी आहे. केंद्राने कर कमी केल्यास नागरिकांना महागाई आणि भाववाढीपासून दिलासा देणं शक्य होणार आहे. देशात GST कर प्रणाली लागू झाल्यानंतर सगळ्याच राज्यांचा आर्थिक उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत हे मी सुरुवातीला सांगितलं तसं मर्यादित झालेले आहेत आणि त्याचा परिणाम राज्यातल्या विकास कामांवर साहजिकच होतो आणि विकास कामांना राज्यांना निधी लागतो आणि निधीसाठी अतिरिक्त आर्थिक स्रोत शोधावे निर्माण करावे लागतात. यासाठी राज्यांना आर्थिक स्वायत्तता असणं अत्यंत गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस केंद्राच्या दारामध्ये जायचं आणि हात पसरायचं ठीक आहे, केंद्राचा अधिकार आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं त्यांना असला पाहिजे. ते कधी कधी काही योजना आणतात 75-25-75% त्यांचे 25%, आमचे काही योजना असतात 60-40, काही असतात 50-50, अशा काही काही योजना असतात आणि त्या योजनेला आपण मॅचिंग ग्रँट आपल्याही राज्य सरकारच्या बजेटमधनं देतो आणि त्याचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना देण्याचं काम आजपर्यंत जशी राज्याची निर्मिती झाली तसं होतच आलेलं आहे. हे पण आपण सगळेजण आपल्याला त्याची माहिती आहे. आता विकास कामाला जो काही निधी लागतो त्या सध्याच्या परिस्थितीचा विचार जर केला तर राज्याच्या महसुलामध्ये पेट्रोल डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करांचं व्हॅटचं, त्याला आपण व्हॅट म्हणतो, त्याचं मोठं योगदान आहे आणि राज्याच्या आर्थिक स्वायत्तता टिकवण्यासाठी पेट्रोल डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनं ही सध्याच्या कर रचनेप्रमाणेच GSTच्या कक्षेबाहेर ठेवावीत अशी महाराष्ट्र राज्याची ठाम भूमिका आहे आणि ती आपण GST परिषदेलाही कळवलेली. आपल्या वतीनं तिथं ACS फायनान्स आणि GST कमिशनर तिथे गेलेत आणि माझ्या पत्रांनी लेखी पण मी डायरेक्ट निर्मला सीतारामन मॅडमला त्या ठिकाणी कळवलेलं आहे. आता GST पोटी जे कायदा करण्यात आला त्यावेळेस काही शब्द देण्यात आला तो त्याच्यामधनंच 2017ला वस्तू व सेवा कर भरपाई कायद्यानुसार राज्यांना जुलै 2017 ते जून 2022 पर्यंत केंद्र सरकारकडनं नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे आणि आजच्या घडीला केंद्र सरकारकडं महाराष्ट्राची अंदाजे म्हणजे कधी 32,000 कोटी होती, कधी 30,000 होती, कधी 29,000 होती. आज घडीला 29,500 कोटी रुपयाची GST भरपाई त्यांच्याकडनं येणं प्रलंबित आहे. मी हेही मान्य करतो, फक्त ते आपलं प्रलंबित नाही, देशातल्या इतर राज्यांचं पण त्या पर्सेंटेजमध्ये प्रलंबित आहे आणि ते आम्हाला सांगतात की बाबा आमची जशी जशी परिस्थिती सुधारेल तसं तसं तर आम्ही देऊ. आता करोना संकटामुळं अर्थव्यवस्थेच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही, त्यामुळं वस्तू व सेवा कर भरपाई कायद्यान्वये राज्यांना मिळणारी नुकसान भरपाई जून 2022 नंतर देखील 5 वर्षाच्या कालावधीसाठी सध्याच्या व्यवस्थेनुसार दरवर्षी 14% दराने वाढ होऊन संरक्षित केली जावी. त्याची मुदत ही जून 2022 पर्यंत आहे. आमचं म्हणणं की हे ते मध्ये जवळपास थोडे कमी 2 वर्ष करोनातच गेलेले, तर ते 22च्या ऐवजी पुढं अजून 5 वर्ष जर केली तर ही राज्याची आग्रही भूमिका आजच्या GST काउन्सिलच्या निमित्तानं आपण ती त्या ठिकाणी कळवलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये मानवी सेवनासाठी मद्याच्या उत्पादनाशी संबंधित जॉबवर्क सेवावरील GST कर
हा एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतला आहे. त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही हे सगळं वस्तुस्थिती लक्षामध्ये घेऊन मानवी सेवासाठीच्या मद्याच्या उत्पादनासंबंधीचा जॉबवर्क सेवावर 5% दराने GST आकारला जावा अशी भूमिका राज्याच्या वतीनं GST परिषदेच्या समोर आपण मांडलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मांडण्यात आलेल्या या भूमिकेला बहुतांशी राज्याचा पाठिंबा मिळेल असं मला वाटतं, कारण मी काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी पण बोललो आणि ही भूमिका GST परिषदेत मान्य होईल असं मला तरी वाटतं. 44व्या परिषदेत करोनावरील उपचाराच्या उत्पादनाच्या कर कपातीच्या मागण्या त्या आम्हाला मान्य आहेत, कारण जो कोणी करोनाबाधित असतो त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रेमडेसिवीर असेल त्याचा 12% GST कमी करून 5%वर आणला, किंवा वेगवेगळ्या प्रकारे टोसिलिझुमॅब अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोळ्या आहेत, औषधं आहेत, इंजेक्शन आहेत, ह्या सगळ्यावरचा टॅक्स हा 12%वरून 5%पर्यंत आणायचा. आणि मग त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, पल्स ऑक्सिमीटर्स असतील वगैरे वगैरे ज्या गोष्टी लागतात ते 30 सप्टेंबरपर्यंत मागं आमची मीटिंग झाली होती, त्यावेळेस निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु 30 सप्टेंबर नंतर देखील ती आता 31 डिसेंबरपर्यंत करावी, कारण तिसऱ्या लाटेच्याबद्दल सगळेच शंका व्यक्त करतायत. तर मधीच ते थांबू नये आणि पुन्हा त्या ज्या किमती वाढू नये टॅक्स आपोआप वाढल्यानंतर, अशी ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आता GSTमध्ये मी सांगितलेलं होतं की लखनौला होणारी बैठक ऑनलाईन घ्या. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान ऑनलाईन बैठका नेहमीच घेत असतात. त्याच्यामुळं GSTची बैठक ऑनलाईन इतके महिने पण त्यांनी घेतली होती आणि प्रत्येक वेळेस ते लखनौमध्ये बैठक घेतात. आमचं म्हणणं लखनौमध्ये काय घ्यायची तर दिल्ली किंवा मग ऑनलाईन ह्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. अशा प्रकारच्या साधारण बाबी आहेत आणि ह्या मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये मला आणून द्यायच्या होत्या. त्या प्रकारे मी आपल्याला सगळं सांगितले. एक मिनिट अजून एक माझं राहिलं आहे. साधारण आम्ही आज करोनाच्या संदर्भातली मीटिंग घेतली, त्याचा आढावा घेत असताना परिस्थिती थोडी सुधारती आहे, परंतु तरी देखील रविवारी 19 सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण पुणे शहर पूर्ण, पिंपरी चिंचवड शहर पूर्ण आणि तिन्ही कॅन्टोन्मेंट त्या ठिकाणची दुकानं बंद ठेवणार आहोत. एक तर रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे मेजॉरिटी दुकानं बंद असतात, पण काही ठिकाणची चालू असतात, ती पण बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी एकमताने लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि सगळ्या आमच्या अधिकारी वर्गाने मिळून घेतलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये ही दुकानं बंद ठेवत असताना रेस्टॉरंट आणि हॉटेल हे मात्र त्या ठिकाणी चालू राहतील. हे पण आपण सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी. तशा प्रकारचे आदेश थोड्या वेळातच आमचे आयुक्त काढतील. आणि आज आपली औषधाची दुकानं वगैरे जी अत्यावश्यक सेवा असते ते वगळू, त्याच्यामध्ये डॉक्टर आणि ऑफिसेस पण, आता डॉक्टरांचे दवाखाने वगैरे असतील ते वगळू. आज साधारण आपला साप्ताहिक पॉझिटिव्ह दर देखील PMC, PCMC, पुणे ग्रामीण ह्या सगळ्याचाच थोडा कमी झालेला आहे. मृत्यूदर पण कमी झालेला आहे. रुग्णवाढीचा दर राज्याचा 0.05 आहे, आपला पुणे जिल्ह्याचा 0.07 आहे. त्याच्यामध्ये आपण जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा 92 लाखाचा टप्पा पार केलेला आहे. यंदा जुलैमध्ये आपण 17,81,000 लसीकरण केलं, ऑगस्टला 18,80,000 केलं आणि 17 सप्टेंबरपर्यंतच आपण 11,21,000चा टप्पा गाठलेला आहे. आम्हाला सगळ्यांना, आमच्या अधिकारी वर्गाला आम्हाला विश्वास आहे की ह्यावेळेस सप्टेंबरचा पण टप्पा 19 लाखाच्या पुढं निश्चितपणे जाईल.
महाराष्ट्र आणि पुणे पातळीवर पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये देखील साधारण 6.5 महिने दिसून आले. आम्ही पहिली लाट कुठल्या दिवशी टॉपला होती आणि दुसरी लाट कुठल्या दिवशी टॉपला होती तर ते 6.5 महिने अंतर आहे. आता बरोबर 6.5 महिने साधारण होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपण काळजी घेतोय आणि जर परिस्थिती आटोक्यात राहिली तर साधारण 2 ऑक्टोबरला मग आम्ही आढावा घेऊन काही महत्त्वाच्या निर्णय घेणार आहोत. परंतु 2 ऑक्टोबरपर्यंत आमचे मदत पुनर्वसन विभाग असेल किंवा आमचं प्रशासन असेल, आम्ही तोपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील 2 आठवड्यात 5 वेळेस पुणे जिल्ह्याने 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांना एका दिवशी लसीकरण केलेलं आहे. पुणे जिल्ह्यात साधारण 77% लोकांना आपण लस दिलेली आहे. पहिला डोस दिलेला आहे आणि दुसरा डोस 41% लाभार्थींना दिलेला आहे. पुणे जिल्ह्यात पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 0.19% नागरिक बाधित आढळून लक्षात आलेले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 0.26 म्हणजे 0.5% नागरिक बाधित झालेले लक्षात आलेले आहेत. लसीकरण झालेल्या नागरिकांच्या पैकी 0.30% म्हणजे 0.5%ला थोडं जास्त, 1/3 म्हणलं तरी चालेल, टक्क्याच्या 1/3 इतके नागरिक करोनाबाधित झाल्याचे लक्षात आलेले आहे. गृहविलगीकरण असणारी रुग्णसंख्या सध्या 54% आहे. ऑक्सिजन बेड आता 13.6% ICUमध्ये 3.5% आणि व्हेंटिलेटरवर 3.5% एवढी रुग्णसंख्या साधारण आपल्याकडं आहे. अशा पद्धतीनं ते संपूर्ण चित्र आज लक्षामध्ये आलं. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. मी त्याच्यामध्ये आत्ता जे काही गोष्टी सांगितल्या, आम्हाला जे काही आत्ता दाखवण्यात आलं, विशेषतः जे काही तिथं बांधकाम वगैरे करायची, ते काय आम्हाला त्याला शोभेल असं काही वाटलं नाही. त्याच्यामुळं पुन्हा त्या आर्किटेक्टला आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात ते निश्चितपणे बदल करतील. आमचं म्हणणं आहे ते ग्राउंड फ्लोअर पुरतंच मर्यादित पाहिजे, ते फर्स्ट फ्लोअर वगैरे काही नको आहे. आणि त्या किल्ल्याचा आत्ताचा परिसराला ते शोभलं पाहिजे. आत्ता जे काही बांधकाम केलं ते RCCचं काम केलं तसलं नाही, दगडाचं काम पाहिजे आणि साधारण तो जुना टच त्याला दिसला पाहिजे. अशा प्रकारची आपली त्यांना सूचना झालेली. काही मोठे पॉलिटिकल स्टेटमेंट होत आहेत. मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये असं म्हटलं की आजी माझी सहकारी परत एकत्र येतील आणि भावी सहकारी होतील. काल चंद्रकांत पाटील असं म्हणतात की मला माझे मुख्यमंत्री म्हणू नका, 48 तासांना तुम्हाला काहीतरी वेगळं कळेल. नेमकं खरंच काही पॉलिटिकल व्हायब्रेशन्स आहेत का? आम्हाला तर मला माहिती नाही. मी माझं काम करतोय. आता चंद्रकांत दादा पाटलांना जर केंद्रात मंत्री करणार असतील तर मी कसं सांगू शकेल? ते मोदी साहेबच सांगू शकतील ना. ते आता संजय राऊत म्हणजे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण तुम्ही जे प्रश्न विचारला ते माझ्याही वाचनामध्ये आलेलं आहे. मी काय करतो, मी डेव्हलपमेंटला महत्त्व देतो. आता गणेश विसर्जन आहे, तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपली कामं भरपूर चाललेली आहेत, ती कामाला पाठपुरावा केला पाहिजे. माझं स्वतःचं मत आहे आपण विकासावर लक्ष देऊन पुढं गेलं पाहिजे. आज पूर्णपणे बहुमत महाविकास आघाडीच्या सरकारला आहे. आज करोनाच्या सारखं सावट असलं तरी त्याच्यातून लोकांना करोना होणार नाही ही खबरदारी घेत बाकीचा जो काही लाभार्थ्यांना दिला गेला पाहिजे, राज्याच्या विकास कामामध्ये जे निर्णय झाले पाहिजे, ती कामं गतीनं तडफेने पूर्ण झाली पाहिजे. तो कटाक्षाने माझा प्रयत्न असतो. त्याकरता आपलं मी सकाळपासून कामाला लागतो. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीच्या काही लिंक्स थेट असं म्हटले, भाजपचे नेतेसोबत असताना, दानवे आणि इतर नेतेसोबत असताना असं म्हटले की इथल्या आधी माझी एकत्र आल्याची भावी होती. प्रत्येकाला काय बोलायचं ते तर राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना काय बोलायचं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर त्यांनी
त्यांचं काही मन मी हे करू शकत नाही, म्हणजे मनातल्याला काय ते ओळखू शकत नाही. माझ्याशी ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांची स्पष्ट भूमिका असते. ते म्हणतात आपल्याला राज्याला पुढं घेऊन जायचं, सर्व जाती धर्माच्या लोकांना. आता परवा ओबीसींच्या बद्दल पण घेतलेले निर्णय तुमच्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये आले असतील. ज्या ज्या गोष्टी चांगल्या करता येईल, जातीय सलोखा ठेवता येईल, सुरक्षिततेचा विचार करता येईल, तो सगळा करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो. ते प्लास्टिकचा बंदीचा मी सांगितलं, किल्ल्यावर प्लास्टिक बंदी पण आपण करतो. कॉर्पोरेशन का इलेक्शन होगा, म्यूनसिपल कॉर्पोरेशन का इलेक्शन के लिए, इसके लिए भी ये जो रिजर्वेशन हुआ लोकल बॉडीज का, वैसे ही लोकल इलेक्शन के लिए भी होगा, कैबिनेट में कुछ resolution होगा? उसके बारे में मेरे ख्याल से महाराष्ट्र के 8 डिस्ट्रिक्ट में हमने डिसीजन लिया है. उसमें पालघर, गढ़चिरौली, ऐसे अलग अलग जो डिस्ट्रिक्ट थे उसमें कुछ जगह रिजर्वेशन बढ़ रहा है और कुछ जगह रिजर्वेशन कम हो रहा है. तो उसमें ओबीसी का जो रिजर्वेशन है वो कम न हो, तो थोड़ा सा बढ़ाना चाहिए, ऐसा हमने रास्ता निकाला है. लेकिन ये करते वक्त ओपन में जो बैठते हैं उनके ऊपर भी अन्याय नहीं होना चाहिए, क्योंकि आप सबको पता है एससी को जितना भी रिजर्वेशन दिया है उसमें आप कुछ भी धक्का नहीं लगा सकते. एससी एसटी और अपने महाराष्ट्र में एनटी अ ब क ड ऐसा उसमें ABCD ऐसे है, ये सब है. ये आप सब पकड़ के और ओबीसी का पकड़ के 52% आरक्षण रिजर्वेशन है. और बीच में इकोनॉमी वीकर सेक्शन के लिए 10% दिया गया है. यानी पूरे देश में सुप्रीम कोर्ट क्या बोल रहा है कि 50% से आगे जाना नहीं, लेकिन सुप्रीम कोर्ट का मराठा आरक्षण के बारे में जो डिसीजन आया उसमें उन्होंने 10% इकोनॉमी वीकर सेक्शन को कुछ हाथ नहीं लगाया. ऐसा भी सब कुछ है. तो ये सब करते वक्त हमारा यही कहना है कि पहले जो आरक्षण हमने दिया है, हमने नहीं, जो भी गवर्नमेंट था उन्होंने दिया है, सालों से चलते आ रहा है, उस रिजर्वेशन को कहीं भी न टच करते हुए बाकी लोगों के लिए मदद होनी चाहिए, ये हमारा कहना है. टीका होते टिकणार नाही न्याय. आता हे का निर्णय नाही घेतला तर हे निर्णय घेत नाही, निर्णय घेतला तर हे टिकणार नाही. सगळ्याच गोष्टी नकारात्मक का आपण बघायच्या, आपण सकारात्मक का नाही राहायचं. टिकेल असं काय म्हणायचं नाही. आम्ही निर्णय घेताना कॅबिनेटने जरी निर्णय घेतलेला असला तरी याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीमध्ये सर्व दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि जेवढे पक्ष आहेत ते सगळे गटनेते त्या मिटिंगला हजर होते. काही गटनेत्यांना येता आलं नाही, त्यांचा प्रतिनिधी तिथे हजर होते आणि सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून ह्या निर्णयाप्रत मुख्यमंत्री आणि कॅबिनेट आली आणि निर्णय घेतला. उलट काहींनी हे पण स्टेटमेंट केले, उशिरा सुचलेलं शहाणपण, म्हणजे असंही काहींची प्रतिक्रिया आलेली आहे. क्या मुझे नीडा हाँ नहीं, कॉरपोरेशन के लिए ये सभी जगह नहीं है. जिस जगह आदिवासी बहुल जो एरिया है, ज़्यादा से ज़्यादा आदिवासी लोग वहाँ परसेंटेज से बहुत ज़्यादा जहाँ रहते वहाँ ये प्रॉब्लम आया है, बाकी जगह वो प्रॉब्लम नहीं है. हाँ 6 ने 8 का 9 जिले तसे. एक साल होगा, 2 साल होगा, ये पूरा जो प्लान है आपका, इसका इम्प्लीमेंटेशन का क्या? कंस्ट्रक्शन के बारे में जब टेंडर निकाला जाएगा तब वो कॉन्ट्रैक्टर बताएगा कि कितने दिन में होगा. हम जितने कम से कम दिन में होना चाहिए ऐसी कोशिश हमारी रहेगी. लेकिन बाकी के बारे में पार्किंग, उसमें ज़्यादा टाइम लगाने की ज़रूरत नहीं है. ई व्हीकल वो तो अभी हमारे सौरभ जी ने बताया वो अभी अवेलेबल है इनके पास, PMPML के पास. उन्होंने पर से 35 या 45 रुपीज़ पर किलोमीटर ऐसे किसी को ये दिया है, ठेका दिया है.
ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कॅबिनेटच्या पुढं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलेलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये 3 कंपन्या त्यांच्या आहेत, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण. पहिल्या टप्प्यामध्ये महावितरणच्या प्रेझेंटेशन झालं, परंतु नंतर पुढच्या मीटिंग असल्यामुळं वेळ खूप गेला. तर CM साहेब म्हणले नंतर पुन्हा वेगळी वेळ देतो, पुन्हा आपण सगळेजण बसूया आणि महानिर्मिती महापारेषणचं पण प्रेझेंटेशन घेऊया. त्याच्यामध्ये महानिर्मिती महापारेषण ह्या 2 कंपन्यांना कुठली जास्त अडचण येत नाही आहे. त्याच्यामध्ये सोलरवर आपण मोठ्या प्रमाणावर जायचं ठरवलेलं आहे आणि सोलर प्लांट करता आपण निर्णय घेतो. आज देखील मराठवाड्यामध्ये काही जाहीर घोषणा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं CM साहेबांनी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमच्याही वाचनात ते आल्या असतील, कारण ते आता सगळ्या मीडियामध्ये फिरायला लागलेलं आहे, यायला लागलेलं आहे. तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या घोषणा या तर आपल्या पाहण्यात आलेल्या असतील. त्याच्यामध्ये पण सोलर प्लांट बॅरन लँड आहे तिथं आपण घेतोय. त्याच्यावर त्या 2 कंपन्यात कुठली अडचण येईल असं मला जास्त वाटत नाही, कारण मी पण हे डिपार्टमेंट जवळपास 10-1 वर्ष सांभाळलेलं आहे. फक्त महावितरणचे काही प्रश्न आहेत, विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या योजनांची लाईट बिलं, आपल्या स्ट्रीट लाईट ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये आपण बघतो त्या स्ट्रीट लाईटची थकलेली बिलं आणि तुम्ही म्हणताय तसं शेतकऱ्यांची थकलेली शेतीपंपाची बिलं, हे 3 मेजर आहे. घरगुती ग्राहकाचे जास्त काही थकलेले नाहीत, इंडस्ट्रीवाल्यांचे जवळपास नाही, कमर्शियलवाल्यांचे जवळपास नाही. हे मी आत्ता जे काही 3 मुद्दे मांडले, 3 प्रकार सांगितले, त्याच्यामध्येच ते थकलेलं प्रेझेंटेशनमध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून मग पुढचा निर्णय काय होईल. आता दुसऱ्यांदा आम्ही कॅबिनेट ह्याच्याबद्दल मुख्यमंत्री वेळ देतील त्यावेळेस बसून प्रत्येक कॅबिनेटमधले सन्माननीय सदस्य आपल्या आपल्या परीनं काही विधायक सूचना करतील आणि सगळे मिळून मग पुढचा अंतिम निर्णयापर्यंत आम्ही जाऊ. मला स्विमिंग कॉम्पिटिशनच्या बद्दल पण सांगायचं आहे. जलतरण स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंना सहभाग घेण्यासाठी सराव करण्यासाठी स्विमिंग टँक सुरू करण्याच्या बद्दलचं पण परवानगी आपण दिली. अट एवढीच आहे, त्याच्यामध्ये जो कोणी खेळाडू येईल तो त्याला 2 लसी त्याने घेतलेल्या असल्या पाहिजे अशा पद्धतीनं आहे आणि त्यांनी त्याची प्रॅक्टिस सुरू करावी. ठीक आहे. हां काय पिंपूरमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं. देवेंद्र फडणवीसचे असते, त्यांनी तिथं टीका केली आहे की आम्ही हप्ता वसूल करून आमचे पक्ष कार्यालय तयार करत नाही. कोणी हप्ता वसूल केला? आता असं टीका केली नाही नाही, टीका केली तर कोण चुकीचं वागत असेल तर त्यांच्याबद्दल रितसर कंप्लेंट करावी. कंप्लेंट केल्यानंतर चौकशी होईल, चौकशी केल्यानंतर काय खरं काय खोटं पुढे येईल. आपल्यालाही माहिती आहे की मागच्या काळामध्ये अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले, काही काही क्लीन चिट मिळालेली पण आपण पाहिलेलं आहे. या गोष्टी चालतच असतात. जर कुठं चुकत असेल तर ते चुकून नाही दिलं पाहिजे आणि जर कुणी जाणीवपूर्वक चुकत असेल तर त्याला कायद्याच्या नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. ओके, थँक्यू. आम्ही शहराच्या दृष्टीनं आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं राज्य काही महत्त्वाचे मीटिंग घेतली आणि त्याच्यात काही निर्णय पण घेतले. उदाहरणार्थ हिंजवडी येथे आपल्याला सगळ्यांनाच पत्रकार मित्रांना माहिती आहे, अधिकारी वर्गांना माहिती आहे, खासदार सुप्रिया सुळेंनी मला मागणी केलेली होती. तिथल्या काही लोकप्रतिनिधींनी पण मागणी केलेली होती की इथं ट्रॅफिकचा प्रश्न मोठा आहे आणि तिथं काय होतं आहे, प्लॅनिंग करणारे PMRDA पण आहे, PWD पण आहे, काही भागात PCMC आहे, काही भागामध्ये MIDC आहे, काही भागामध्ये जिल्हा परिषद आहे. ह्या 5 यंत्रणा तिथं ह्या ना त्या प्रकारे काम करत असतात आणि त्यांचं कोऑर्डिनेशन होत नाही. तर ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे विभागीय आयुक्त सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि तिथले PMRDA, PWD, PCMC, MIDC ह्या अधिकाऱ्यांशी पण त्यांनाही बोलवलेलं होतं. आज औरंगाबादला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः तिकडं आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनाही मी म्हणजे अंबलगनला CEOंना त्यांना सांगितलं आणि तिथं CCTV कॅमेरे
काही ठिकाणी बॉटलनेक होतो तो बॉटलनेक काढायचा, काही ठिकाणी रस्त्याच्या बद्दलचं काम अर्धवट राहिलं, कुणी काही विरोध केलेला होता तो विरोध जो करतात त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा. आणि तिथलं संपूर्ण हिंजवडीची काही एक मोठे शिष्टमंडळ पण आलेलं होतं आणि हे सगळ्या गोष्टी ठराविक काळामध्ये काही गोष्टी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या. त्यांचा साधारण लागणारा कालावधी लक्षामध्ये घेता तशा प्रकारचे मिनिट्स केलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की त्याचा वरचेवर आम्ही बसत असतो त्यावेळेस आढावा घेऊ आणि ह्या सगळी कामं वेळेमध्ये कशी पूर्ण त्या ठिकाणी होतील. पोलीस चौकीला काही जागा पाहिजे होती, ती 1 गुंठा मिळाली होती. त्यांना मी सांगितलं 1 गुंठा नको 4 गुंठे द्या, की आत्ता पोलीस चौकी जरी असेल तर पुढं आपल्याला त्याचं रूपांतर पोलीस स्टेशनमध्ये करता आलं पाहिजे. अशा अनेक बाबी त्या दैनंदिन जीवनामध्ये तिथं अडचणी येणाऱ्या दूर करण्याचा पिण्याच्या पाण्याची योजना. उद्याच किशोरराजे निंबाळकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव आहेत, त्यांना ती बैठक घ्यायला सांगितलेली आहे आणि ती बैठक घेऊन तिथले अनेक वेगवेगळी जी गावं आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये हिंजवणी, माण, मारुंजी ह्या सगळ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खूप मोठी योजना, मला वाटतं 232 कोटी रुपयाची योजना आपण तिथं त्या निमित्तानं करतो. आणि विशेष म्हणजे कचऱ्याच्या प्रश्नाच्या करता 5 एकर जागा MIDCच्या हद्दीमध्ये ते उपलब्ध करून देत आहेत. आणि CO जिल्हा परिषद यांना सांगून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महोदय पण होते, त्या सगळ्यांना सांगून हे कामं आपण मार्गी लावलेले. मला विश्वास आहे की हे बरेच वर्षाचं दुखणं, अनेक वर्षाचं जे चालू होतं ते दुखणं आता कमी होण्याच्या करता आणि तिथल्या सगळ्या गोष्टी सुरळीत होण्याच्या करता त्या निमित्तानं मदत होईल. दुसरं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंहगड किल्ल्यावर अनेक पर्यटक जात असतात, शनिवार रविवार जात असतात, सुट्टीच्या दिवस जात असतात, इतर वेळेस जात असतात. त्याच्यामध्ये तिथं प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि तिथं होतं काय, रस्ता अरुंद असल्यामुळं वरच्या भागामध्ये लोक जाऊन त्यांच्या वाहनं आणि गाड्या इतक्या लागतात की सगळा रस्ता चोकअप होतो. त्याकरता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि फॉरेस्टची खाली 10 एकर जमीन आहे, जी वरच्यापासून 9 किलोमीटर खाली आहे. तिथं 10 एकर जागेमध्ये पार्किंग करायचं, तिथे एक छोटी पोलीस चौकी पण उभी करून द्या, फॉरेस्टच्या नियमामध्ये बसेल अशी, असं SPनी सांगितलं. त्याही सूचना दिल्या आणि तिथं 10 एकरामध्ये पार्किंग होईल. कुणी पर्यटक गेल्यानंतर त्याचं 4 चाकी किंवा 2 चाकी वाहन तिथं पार्क होईल. तिथून वर जाण्याच्या करता आम्ही ई-व्हेकल प्रायोगिक तत्वावर PMPML हे जे काही आपली वाहतूक यंत्रणा दोन्ही शहराच्या करता करते त्यांना तिथं ते चालवायला आम्ही देणार आहोत आणि त्याला चार्ज ठेवणार आहोत. तिथं ई-व्हेकल असल्यामुळं पोल्युशन राहणार नाही. खालनं त्याला पास दिला जाईल, तो वर किल्ला बघण्याच्या करता तिथं जाईल आणि तिथून मग परत आल्यानंतर ह्या बसच्या ट्रिपा तिथं चालतील. आणि हे जर सक्सेस झालं तर मग तिथल्या स्थानिक युवकांना रोजगाराची संधी, आत्ताच सध्या स्थानिक युवक स्वतःचं वाहन करतात आणि ते तिथं जाये करतात, त्यांचाही रोजगारवर कुठं गदा येता कामा नये अशा प्रकारची आम्ही त्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. स्थानिक युवकांना गाईड प्रशिक्षण देण्याच्याबद्दल, जसं ताडोबा किंवा कुठल्याही फॉरेस्टचे जे काही पर्यटनाच्या निमित्तानं लोक जात असतात किंवा प्राणी पाहण्याच्या करता जात असतात त्यावेळेस त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तिथल्याच मुलांना, स्थानिकांना ज्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश असं बोलता येईल, काही इंग्लिश बोलणारे पण असावेत, तिन्ही भाषा बोलणारे असावेत आणि काही मराठी आणि हिंदी बोलणारे पण असावेत, त्या स्थानिक मुलांना गाईडचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्या प्रकारे त्यांना तिथं संधी उपलब्ध करून दिली जाईल. तिथं काय होतं, एवढ्या टपऱ्या बिपऱ्या, कुणी मला वाटतं वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि तिथलं दही अशा काही तिथले चहा आणि भजी ह्या गोष्टी फार फेमस आहेत. आणि इतक्या ठिकाणी त्या किल्ल्यावर कुणी पण काहीतरी टपरी उभी करतंय आणि काहीतरी वर कपडा टाकतंय आणि दुकान लावतंय. त्याच्याकरता फॉरेस्टनी साधारण 70 लोक आहेत ती, तर 2 ठिकाणी कमीत कमी, नाहीतर 3 ठिकाणी चांगल्या प्रकारची फॉरेस्टच्या नियमामध्ये बसणारे शॉप्स तिथं काढायची
त्या किल्ल्याला पण कुठल्या हेरिटेजला बाधा येणार नाही. तिथं साधारण 11 महिन्याच्या करारावरती आम्ही तिथल्या स्थानिक लोकांना देणार आणि दर 11 महिन्यांनी तिथं करार करणार. वरच्या भागामध्ये पुणे महानगरपालिकेची जागा आहे, जिल्हा परिषदेची जागा आहे, तिथं काही इमारती कशाही बांधून ठेवल्यात. त्याच्यामध्ये तशा प्रकारचं काम करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे आणि वरच्याही बाजूला ह्या सगळ्या गोष्टी त्या किल्ल्याला शोभतील अशा ग्राउंड फ्लोअरच्या आणि दगडाच्या तिथं टॉयलेट ब्लॉक वगैरे असं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि या सगळ्याला निधी उपलब्ध करून देण्याला देखील आज आम्ही तत्वतः मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यात मूळ म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट ते PWD वगैरे हे सगळ्यांनाच इन्व्हॉल्व करून त्याच्यामध्ये खाली पुढं मागं आता व्हेकल आपण ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस त्यांना तिथं चार्जिंगची व्यवस्था लागेल, जिथं हे आहे आमचं पार्किंग व्यवस्था आम्ही करतोय तिथं आणि तिथं टॉयलेट ब्लॉकची पण व्यवस्था आपण करतोय. अशा पद्धतीनं बरेच दिवस खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांची तिथं जिल्हा परिषदेचे सदस्य वगैरेंची मागणी होती की एक चांगल्या प्रकारे हिंजवडीचा आपल्या सिंहगडचा परिसराचा विकास आराखडा आणि त्याची अंमलबजावणी करावी म्हणून तोही निर्णय आजच्या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या सावित्रीबाई फुले मुलींची शाळा तिथं आहे. तिथले खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप या दोघांची मागणी होती किंवा तिथं एक त्या गावाचं नाव आहे खानावडी, तिथं चांगल्या प्रकारची शाळा व्हावी. ह्याच्यामध्ये राज्य सरकारने पण पुढाकार घेतला, परंतु त्याचबरोबर फिॲट कंपनीने पण आपल्या CEOंना सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये CSRमधनं काही मदत करू इच्छितोय. तिथं साधारण उत्तम प्रकारची शाळा CBSE जर तिथल्या स्थानिकांची मागणी असेल CBSE करा तरी देखील आमची तयारी आहे. ते म्हणाले नाही मराठी मीडियमची करा तरी देखील आपली तयारी आहे, कारण शेवटी तिथल्या मुलींची काय मागणी आहे, त्यांच्या पालकांची काय मागणी आहे हे लक्षामध्ये घेऊन आपण ते करतोय आणि त्या संदर्भातलं पण काम आता मला वाटतं 2 वर्षांनी 100 वर्ष त्या सावित्रीबाई फुलेंना होत आहेत. अशा पद्धतीनं जन्मशताब्दी वर्ष या निमित्तानं आपण हा निर्णय घेतो. त्याच्यामध्ये राज्य सरकारचा शिक्षण विभाग, आपला जिल्हा परिषद पुणे आणि काही कंपन्या ह्या पण त्याच्यामध्ये मदत करू इच्छितात म्हणून ते आपणहून म्हणतात तर त्यांची पण मदत आपण घ्यायचं ठरवलेलं आहे. अशा प्रकारचा तोही निर्णय आज आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीद वीरांना आणि मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मान्यवरांना तसंच मराठवाड्याचा स्वाभिमानी संघर्षशील जनतेला तमाम बंधू भगिनींना मी पहिल्यांदा वंदन करतो आणि मराठवाड्यातल्या राज्यातल्या सर्वांनाच मराठवाड्याच्या मुक्ती दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. तसंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विज्ञानवादी सुधारणावादी पुरोगामी क्रांतिकारी विचारांचे नेते, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातलं एक आघाडीचं नेतृत्व आदरणीय केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे साहेबांची पण आज जयंती आहे. मी स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो. तसंच आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्तिशः माझ्या वतीनं तसंच राज्यातल्या जनतेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी देतो. आज खरं तर 17 तारीख आहे. वस्तू आणि सेवा कर परिषद आज घेण्यात आली, पण ती लखनौला घेण्यात आली. GST काउन्सिलची सभा असते. मी आत्तापर्यंत सर्व सभा अटेंड केल्या. मी त्यांना संपर्क साधला होता. त्यांना विनंती केली की तुम्ही VCवर परवानगी द्या, कारण दिल्लीला घेतली असती सभा तर सोपं जातं, परंतु लखनौच्या संदर्भामध्ये थोडंसं आम्हाला अडचणीचं आहे. मग त्यांनी शेवटी मला कळवलं की बाबा तुम्हाला जर येताच येत नसेल तर तुम्ही तुमचे
वित्त विभागाचे सचिव आणि तुमचे GST कमिशनर यांना पाठवून द्या, त्यांना आपण पाठवलेलं आहे. पण त्यांनी काही मुद्दे अजेंड्यावरचे जे आहेत त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे, म्हणजे राज्य सरकार म्हणून, अर्थमंत्री म्हणून आपली काय भूमिका आहे, तर त्याबद्दल मी मुख्यमंत्री, आम्ही सगळ्यांनीच चर्चा केलेली होती. त्या चर्चेच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना पण ती भूमिका तिथं मांडायला सांगितलेली आहे. ह्याच्या सगळ्या गोष्टी करत असताना गणेशोत्सव, करोनाची बैठक, तसा पूर्वनियोजित कार्यक्रम ह्याच्यामुळं त्या 45व्या GST परिषदेला मला तिथं समक्ष उपस्थित राहता आलं नाही. पण तिथल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन तथा GST परिषदेच्या अध्यक्षा ह्यांना ही सगळी मी कल्पना दिली आणि GST परिषदेच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे जे मुद्दे आहेत, तसंच राज्याची भूमिका सन्माननीय अर्थमंत्री महोदयांना आम्ही पत्राद्वारे देखील लेखी कळवलेली आहे. आणि साधारण अनेक विषय आहेत, जवळपास 12, 15, 17 विषय आहेत. काही विषय हे सगळ्या राज्यांना मान्य होणार आहेत, त्याच्यामध्ये जास्त काही चर्चा वगैरे करण्याचं कारण नाही. पॉझिटिव्ह विषय आहेत, त्याच्याबद्दल आपण सकारात्मकच आहोत, तिथं काही अडचण नाही. परंतु GST अंतर्गत पेट्रोल डिझेलचा समावेश करण्याच्या बद्दलची राज्याची भूमिका, पहिला मुद्दा म्हणजे GST अंतर्गत पेट्रोल डिझेल समावेश करण्यातला आहे आणि पेट्रोल डिझेल आणि अन्य पेट्रोलियम उत्पादनांना सध्याच्या कर रचनेमध्ये व्हॅट लागू ठेवावा. या पेट्रोलियम उत्पादनांना GST अंतर्गत आणूनही ही राज्याची भूमिका आणि GST परिषदेला ती स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी कळवलेली. झालंय काय, वन नेशन वन टॅक्स, वन टॅक्स वन नेशन, हे जे काही सूत्र संपूर्ण देशांनी अंगीकारलं, त्याच्यामध्ये केंद्राने बिल आणलं, कायदा केला, त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये त्या शहराचं उत्पन्न जकातीचं असायचं. मग ते जकात जाऊन LBT आलं, मग LBT जाऊन व्हॅट आलं, मग व्हॅट, सेल टॅक्स, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि ते जाऊन आता GST आलं. आता हे सगळं आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी केंद्राच्या हातात जायला लागल्यात. आमचं म्हणणं की केंद्राच्या अधिकारामध्ये त्यांचा जो टॅक्स गोळा करण्याचा अधिकार आहे, जरूर तो त्यांना असला पाहिजे, कारण ते देश त्या टॅक्सवर सगळी काही यंत्रणा राबवतो. आपलं संरक्षण विभाग असेल, सगळ्या काही देशातली अनेक महत्त्वाच्या बाबी असतील. त्याच्यामुळं आपली रचना जी आहे त्यामध्ये आम्हाला कुठंही बोलायचं नाही, ते योग्यच आहे. पण हळूहळू राज्यांचा कर लावण्याचा अधिकार आणि राज्याच्या बऱ्याचशा गोष्टी केंद्र स्वतःच्या हातामध्ये घेऊ पाहत आहे. आता राज्याला महत्त्वाचा टॅक्स म्हणजे कोणता? GST. त्याच्यातला निम्मा केंद्राला जातो, निम्मा आपल्याला मिळतो. आपल्याला महत्त्वाचा टॅक्स कुठला? मुद्रांक शुल्क. आपल्याला महत्त्वाचा टॅक्स कुठला? एक्साईज. हे काही महत्त्वाचे टॅक्सेस आपल्याला मिळत असतात. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र आणि संपूर्ण देश 1.5 वर्षापासून करोनाच्या संकटाशी लढा त्या ठिकाणी देतोय आणि करोनामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला. माझं म्हणणं आहे फक्त राज्याच्या उत्पन्नावर नाही, देशाच्याही उत्पन्नावर परिणाम झाला. पण सगळ्यांना कमी अधिक प्रमाणामध्ये त्याची किंमत मोजावी लागते आणि अनेक राज्यांना आर्थिक आव्हानांना सामना त्याच्यातनं करावा लागतोय. नागरिकांना वाढत्या महागाईला तोंड द्यावं लागतंय. त्यातच पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत आणि ह्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीबद्दल देशातल्या जनतेच्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारसुद्धा चिंतित आहे. आजच्या घडीला केंद्र शासनातर्फे पेट्रोलवर 32 रुपये 90 पैसे प्रति लिटर आणि डिझेलवर 31 रुपये 80 पैसे प्रति लिटर असा विविध प्रकारचा कर त्या ठिकाणी आकारला जातो. आता केंद्र सरकारने करोनाच्या काळात केवळ महाराष्ट्रातून अंदाजे 44,000 कोटीचा महसूल 44,000 कोटीचा महसूल पेट्रोल आणि डिझेलवरच्या विविध कराच्या माध्यमातून वसूल केलेला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलवर आकारले जाणारे कर कमी केले जावेत ही आमची मागणी आहे. केंद्राने कर कमी केल्यास नागरिकांना महागाई आणि भाववाढीपासून दिलासा देणं शक्य होणार आहे.
देशात GST कर प्रणाली लागू झाल्यानंतर सगळ्याच राज्यांचा आर्थिक उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत हे मी सुरुवातीला सांगितलं तसं मर्यादित झालेले आहेत आणि त्याचा परिणाम राज्यातल्या विकास कामांवर साहजिकच होतो आणि विकास कामांना राज्यांना निधी लागतो आणि निधीसाठी अतिरिक्त आर्थिक स्रोत शोधावे निर्माण करावे लागतात. यासाठी राज्यांना आर्थिक स्वायत्तता असणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस केंद्राच्या दारामध्ये जायचं आणि हात पसरायचं ठीक आहे, केंद्राचा अधिकार आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं त्यांना असला पाहिजे. ते कधी कधी काही योजना आणतात 75-25-75%, त्यांचे 25%, आमचे काही योजना असतात 60-40, काही असतात 50-50, अशा काही काही योजना असतात आणि त्या योजनेला आपण मॅचिंग ग्रँट आपल्याही राज्य सरकारच्या बजेटमधनं देतो आणि त्याचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना देण्याचं काम आजपर्यंत जशी राज्याची निर्मिती झाली तसं होतच आलेलं आहे. हे पण आपण सगळेजण आपल्याला त्याची माहिती आहे. आता विकास कामाला जो काही निधी लागतो तर सध्याच्या परिस्थितीचा विचार जर केला तर राज्याच्या महसुलामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करांचं, व्हॅटचं, त्याला आपण व्हॅट म्हणतो, त्याचं मोठं योगदान आहे आणि राज्याच्या आर्थिक स्वायत्तता टिकवण्यासाठी पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनं ही सध्याच्या कर रचनेप्रमाणेच GSTच्या कक्षेबाहेर ठेवावीत अशी महाराष्ट्र राज्याची ठाम भूमिका आहे आणि ती आपण GST परिषदेलाही कळवलेली. आपल्या वतीनं तिथं ACS फायनान्स आणि GST कमिशनर तिथं गेलेत आणि माझ्या पत्रांनी लेखी पण मी डायरेक्ट निर्मला सीतारामन मॅडमला त्या ठिकाणी कळवलेलं आहे. आता GST पोटी जे कायदा करण्यात आला त्यावेळेस काही शब्द देण्यात आला तो त्याच्यामधनंच 2017ला वस्तू व सेवा कर भरपाई कायद्यानुसार राज्यांना जुलै 2017 ते जून 2022 पर्यंत केंद्र सरकारकडनं नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे आणि आजच्या घडीला केंद्र सरकारकडं महाराष्ट्राची अंदाजे म्हणजे कधी 32,000 कोटी होती, कधी 30,000 होती, कधी 29,000 होती. आज घडीला 29,500 कोटी रुपयाच्या GST भरपाई त्यांच्याकडनं येणं प्रलंबित आहे. मी हेही मान्य करतो, फक्त ते आपलं प्रलंबित नाही, देशातल्या इतर राज्यांचं पण त्या पर्सेंटेजमध्ये प्रलंबित आहे आणि ते आम्हाला सांगतात की बाबा आमची जशी जशी परिस्थिती सुधारेल तसं तसं तर आम्ही देऊ. आता करोना संकटामुळं अर्थव्यवस्थेला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही, त्यामुळं वस्तू व सेवा कर भरपाई कायद्यान्वये राज्यांना मिळणारी नुकसान भरपाई जून 2022 नंतर देखील 5 वर्षाच्या कालावधीसाठी सध्याच्या व्यवस्थेनुसार दरवर्षी 14% दराने वाढ होऊन संरक्षित केली जाईल. त्याची मुदत ही जून 2022 पर्यंत आहे. आमचं म्हणणं की हे ते मध्ये जवळपास थोडे कमी 2 वर्ष करोनातच गेलेले, तर ते 22च्या ऐवजी पुढं अजून 5 वर्ष जर केली तर ही राज्याची आग्रही भूमिका आजच्या GST काउन्सिलच्या निमित्तानं आपण ती त्या ठिकाणी कळवलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये मानवी सेवनासाठी मद्याच्या उत्पादनाशी संबंधित जॉबवर्क सेवावरील GST कर हा एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतला आहे. त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही हे सगळं वस्तुस्थिती लक्षामध्ये घेऊन मानवी सेवासाठीच्या मद्याच्या उत्पादनासंबंधीचा जॉबवर्क सेवावर 5% दराने GST आकारला जावा अशी भूमिका राज्याच्या वतीनं GST परिषदेच्या समोर आपण मांडलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मांडण्यात आलेल्या या भूमिकेला बहुतांशी राज्याचा पाठिंबा मिळेल असं मला वाटतं, कारण मी काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी पण बोललो आणि ही भूमिका GST परिषदेत मान्य होईल असं मला तरी वाटतं. 44व्या परिषदेत करोनावरील उपचाराच्या उत्पादनाच्या कर कपातीच्या मागण्या त्या आम्हाला मान्य आहेत, कारण जो कोणी करोनाबाधित असतो त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रेमडेसिवीर असेल त्याचा 12% GST कमी करून 5%वर आणला किंवा वेगवेगळ्या प्रकारे टोसिलिझुमॅब अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोळ्या आहेत, औषधं आहेत, इंजेक्शन आहेत, ह्या सगळ्यावरचा टॅक्स हा 12%वरून 5%पर्यंत आणायचा आणि मग त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, पल्स ऑक्सिमीटर्स असतील वगैरे वगैरे
ज्या गोष्टी लागतात ते 30 सप्टेंबरपर्यंत मागं आमची मीटिंग झाली होती, त्यावेळेस निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु 30 सप्टेंबर नंतर देखील ती आता 31 डिसेंबरपर्यंत करावी, कारण तिसऱ्या लाटेच्याबद्दल सगळेच शंका व्यक्त करतायत. तर मधीच ते थांबू नये आणि पुन्हा त्या ज्या किमती वाढू नये टॅक्स आपोआप वाढल्यानंतर, अशी ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आता GSTमध्ये मी सांगितलेलं होतं की लखनौला होणारी बैठक ऑनलाईन घ्या. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान ऑनलाईन बैठका नेहमीच घेत असतात. त्याच्यामुळं GSTची बैठक ऑनलाईन इतके महिने पण त्यांनी घेतली होती आणि प्रत्येक वेळेस ते लखनौमध्ये बैठक घेतात. आमचं म्हणणं लखनौमध्ये काय घ्यायची तर दिल्ली किंवा मग ऑनलाईन ह्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. अशा प्रकारच्या साधारण बाबी आहेत आणि ह्या मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये मला आणून द्यायच्या होत्या. त्या प्रकारे मी आपल्याला सगळं सांगितले. एक मिनिट अजून एक माझं राहिलं. साधारण आम्ही आज करोनाच्या संदर्भातली मीटिंग घेतली, त्याचा आढावा घेत असताना परिस्थिती थोडी सुधारतीये, परंतु तरी देखील रविवारी 19 सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण पुणे शहर पूर्ण, पिंपरी चिंचवड शहर पूर्ण आणि तिन्ही कॅन्टोन्मेंट त्या ठिकाणची दुकानं बंद ठेवणार आहोत. एक तर रविवारचा दिवस आहे, त्याच्यामुळे मेजॉरिटी दुकानं बंद असतात, पण काही ठिकाणची चालू असतात, ती पण बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी एकमताने, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि सगळ्या आमच्या अधिकारी वर्गाने मिळून घेतलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये ही दुकानं बंद ठेवत असताना रेस्टॉरंट आणि हॉटेल हे मात्र त्या ठिकाणी चालू राहतील. ते पण आपण सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी. तशा प्रकारचे आदेश थोड्या वेळातच आमचे आयुक्त काढतील. आणि आज आपली औषधाची दुकानं वगैरे जी अत्यावश्यक सेवा असते ते वगळू, त्याच्यामध्ये डॉक्टर आणि ऑफिसेस पण, आता डॉक्टरांचे दवाखाने वगैरे असतील ते वगळू. आज साधारण आपला साप्ताहिक पॉझिटिव्ह दर देखील PMC, PCMC, पुणे ग्रामीण ह्या सगळ्याचाच थोडा कमी झालेला आहे. मृत्यूदर पण कमी झालेला आहे. रुग्णवाढीचा दर राज्याचा 0.05 आहे, आपला पुणे जिल्ह्याचा 0.07 आहे. त्याच्यामध्ये आपण जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा 92 लाखाचा टप्पा पार केलेला आहे. यंदा जुलैमध्ये आपण 17,81,000 लसीकरण केलं, ऑगस्टला 18,80,000 केलं आणि 17 सप्टेंबरपर्यंतच आपण 11,21,000चा टप्पा गाठलेला आहे. आम्हाला सगळ्यांना, आमच्या अधिकारी वर्गाला आम्हाला विश्वास आहे की ह्यावेळेस सप्टेंबरचा पण टप्पा 19 लाखाच्या पुढं निश्चितपणे जाईल. महाराष्ट्र आणि पुणे पातळीवर पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये देखील साधारण 6.5 महिने दिसून आलेत. आम्ही पहिली लाट कुठल्या दिवशी टॉपला होती आणि दुसरी लाट कुठल्या दिवशी टॉपला होती तर ते 6.5 महिने अंतर आहे. आता बरोबर 6.5 महिने साधारण होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपण काळजी घेतोय आणि जर परिस्थिती आटोक्यात राहिली तर साधारण 2 ऑक्टोबरला मग आम्ही आढावा घेऊन काही महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत. परंतु 2 ऑक्टोबरपर्यंत आमचे मदत पुनर्वसन विभाग असेल किंवा आमचं प्रशासन असेल, आम्ही तोपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील 2 आठवड्यात 5 वेळेस पुणे जिल्ह्याने 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांना एका दिवशी लसीकरण केलेलं आहे. पुणे जिल्ह्यात साधारण 77% लोकांना आपण लस दिलेली आहे, पहिला डोस दिलेला आहे आणि दुसरा डोस 41% लाभार्थींना दिलेला आहे. पुणे जिल्ह्यात पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 0.19% नागरिक बाधित
लक्षात आलेले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 0.26 म्हणजे टक्का नागरिक बाधित झालेले लक्षात आलेले आहेत. लसीकरण झालेल्या नागरिकांच्या पैकी 0.30% म्हणजे 0.5% थोडं जास्त, 1/3 म्हणलं तरी चालेल, टक्क्याच्या 1/3 इतके नागरिक करोनाबाधित झाल्याचे लक्षात आलेले आहे. गृहविलगीकरण असणारी रुग्णसंख्या सध्या 54% आहे. ऑक्सिजन बेड आता 13.6% ICUमध्ये 3.5% आणि व्हेंटिलेटरवर 3.5% एवढी रुग्णसंख्या साधारण आपल्याकडं आहे. अशा पद्धतीनं ते संपूर्ण चित्र आज लक्षामध्ये आलं. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. मी त्याच्यामध्ये आत्ता जे काही गोष्टी सांगितल्या, आम्हाला जे काही आत्ता दाखवण्यात आलं, विशेषतः जे काही तिथं बांधकाम वगैरे करायची, ते काय आम्हाला त्याला शोभेल असं काही वाटलं नाही. त्याच्यामुळं पुन्हा त्या आर्किटेक्टला आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात ते निश्चितपणे बदल करतील. आमचं म्हणणं आहे ते ग्राउंड फ्लोअर पुरतंच मर्यादित पाहिजे, ते फर्स्ट फ्लोअर वगैरे काही नको. आणि त्या किल्ल्याचा आत्ताचा परिसराला ते शोभलं पाहिजे. आत्ता जे काही बांधकाम केलं ते RCCचं काम केलं तसलं नाही, दगडाचं काम पाहिजे आणि साधारण तो जुना टच त्याला दिसला पाहिजे. अशा प्रकारची आपली त्यांना सूचना झालेली. दादा, ते मोठं पॉलिटिकल स्टेटमेंट होतं आहे. मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये असं म्हटले की आज माझे सहकारी परत एकत्र येतील आणि भावी सहकारी होतील. काल चंद्रकांत पाटील असं म्हटले की मला माझे मुख्यमंत्री म्हणून नका, 48 तासामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं कळेल. नेमकं खरंच काही पॉलिटिकल व्हायब्रेशन्स आहेत का? आम्हाला तर मला माहिती नाही. मी माझं काम करतोय. आता चंद्रकांत दादा पाटलांना जर केंद्रात मंत्री करणार असतील तर मी कसं सांगू शकेल? ते मोदी साहेबच सांगू शकतील ना. नागालँडचं राज्य बघा. नाही, ते आता संजय राव म्हणजे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण तुम्ही जे प्रश्न विचारला ते माझ्याही वाचनामध्ये आलेलं आहे. मी काय करतो, मी डेव्हलपमेंटला महत्त्व देतो. आता गणेश विसर्जन आहे, तिकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. आपली कामं भरपूर चाललेली आहेत, ती कामाला पाठपुरावा केला पाहिजे. माझं स्वतःचं मत आहे, आपण विकासावर लक्ष देऊन पुढं गेलं पाहिजे. आज पूर्णपणे बहुमत महाविकास आघाडीच्या सरकारला आहे. आज करोनाच्या सारखं सावट असलं तरी त्याच्यातून लोकांना करोना होणार नाही ही खबरदारी घेत बाकीचा जो काही लाभार्थ्यांना दिला गेला पाहिजे, राज्याच्या विकास कामामध्ये जे निर्णय झाले पाहिजे, ती कामं गतीनं तडफेने पूर्ण झाली पाहिजे. तो कटाक्षाने माझा प्रयत्न असतो. त्याकरता आपलं मी सकाळपासून कामाला लागतो. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीच्या काही थेट असं म्हटले, भाजपच्या नेतेसोबत असताना, दानवे इतर नेतेसोबत असताना असं म्हटले, इथले आधी माझे एकत्र आले की भावी होती. प्रत्येकाला काय बोलायचं ते तर राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना काय बोलायचं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांचं काही मन मी हे करू शकत नाही, म्हणजे मनातलं काय ते ओळखू शकत नाही. माझ्याशी ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांची स्पष्ट भूमिका असते. ते म्हणतात आपल्याला राज्याला पुढं घेऊन जायचं. सर्व जाती धर्माच्या लोकांना आता परवा OBCच्या बद्दल पण घेतलेले निर्णय तुमच्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये आले असतील. ज्या ज्या गोष्टी चांगल्या करता येईल, जातीय सलोखा ठेवता येईल, सुरक्षिततेचा विचार करता येईल, तो सगळा करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो. ते प्लास्टिकचा बंदीचा मी सांगितलं, किल्ल्यावर प्लास्टिक बंदी पण आपण करतो. कॉर्पोरेशन का इलेक्शन होगा, म्यूनसिपल कॉर्पोरेशन का इलेक्शन के लिए, इसके लिए भी ये जो रिजर्वेशन हुआ लोकल बॉडीज का, वैसे ही लोकल इलेक्शन के लिए भी होगा. उसके बारे में मेरे ख्याल से महाराष्ट्र के 8 डिस्ट्रिक्ट में हमने डिसीजन लिया है. उसमें पालघर, गढ़चिरौली, ऐसे अलग अलग जो डिस्ट्रिक्ट थे उसमें कुछ जगह रिजर्वेशन बढ़ रहा है और कुछ जगह रिजर्वेशन कम हो रहा है. तो उसमें OBC का जो रिजर्वेशन है वो कम न हो, जो थोड़ा सा बढ़ाना चाहिए, ऐसा हमने रास्ता निकाला है. लेकिन ये करते वक्त
ओपन में जो बैठते हैं उनके ऊपर भी अन्याय नहीं होना चाहिए, क्योंकि आप सबको पता है एससी को जितना भी रिजर्वेशन दिया है उसमें आप कुछ भी धक्का नहीं लगा सकते। एससी एसटी और अपने महाराष्ट्र में एनटी ब क ड ऐसा उसमें ABCD ऐसा है, ये सब है, ये अब सब पकड़ के और ओबीसी का पकड़ के 52% आरक्षण रिजर्वेशन है, और बीच में इकोनॉमी वीकर सेक्शन के लिए 10% दिया गया है। यानी पूरे देश में सुप्रीम कोर्ट क्या बोल रहा है कि 50% से आगे जाना नहीं, लेकिन सुप्रीम कोर्ट का मराठा आरक्षण के बारे में जो डिसीजन आया उसमें उन्होंने 10% इकोनॉमी वीकर सेक्शन को कुछ हाथ नहीं लगाया, ऐसा भी सब कुछ है। तो ये सब करते वक्त हमारा यही कहना है कि पहले जो आरक्षण हमने दिया है, हमने नहीं, जो भी गवर्नमेंट था उन्होंने दिया है, सालों से चलते आ रहा है, उस रिजर्वेशन को कहीं भी न टच करते हुए बाकी लोगों के लिए मदद होनी चाहिए, ये हमारा कहना है। आता हे का निर्णय नाही घेतला तर हे निर्णय घेत नाही, निर्णय घेतला तर हे टिकणार नाही। सगळ्याच गोष्टी नकारात्मक का आपण बघायच्या, आपण सकारात्मक का नाही राहायचं, टिकेल असं का म्हणायचं नाही। आम्ही निर्णय घेताना कॅबिनेटने जरी निर्णय घेतलेला असला तरी याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीमध्ये दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि जेवढे पक्ष आहेत ते सगळे गटनेते त्या मीटिंगला हजर होते। काही गटनेत्यांना येता आलं नाही, त्यांचा प्रतिनिधी तिथे हजर होते आणि सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून ह्या निर्णयाप्रत मुख्यमंत्री आणि कॅबिनेट आली आणि निर्णय घेतला। उलट काहींनी हे पण स्टेटमेंट केले, उशिरा सुचलेलं शहाणपण, म्हणजे असंही काहींची प्रतिक्रिया आलेली आहे। क्या मुझे नीडा हाँ नहीं, कॉरपोरेशन के लिए ये सभी जगह नहीं है। जिस जगह आदिवासी बहुल जो एरिया है, ज़्यादा से ज़्यादा आदिवासी लोग वहाँ परसेंटेज से बहुत ज़्यादा जहाँ रहते वहाँ ये प्रॉब्लम आया है, बाकी जगह वो प्रॉब्लम नहीं है। हाँ 6 ने 8 का 9 जिले तसे। एक साल होगा, 2 साल होगा, ये पूरा जो प्लान है आपका, इसका इम्प्लीमेंटेशन का क्या? कंस्ट्रक्शन के बारे में जब टेंडर निकाला जाएगा तब वो कॉन्ट्रैक्टर बताएगा कि कितने दिन में होगा। हम जितने कम से कम दिन में होना चाहिए ऐसी कोशिश हमारी रहेगी, लेकिन बाकी के बारे में पार्किंग उसमें ज़्यादा टाइम लगाने की ज़रूरत नहीं है। ई व्हीकल वो तो अभी हमारे सौरभ जी ने बताया वो अभी अवेलेबल है इनके पास, PMPML के पास। उन्होंने पर से 35 या 45 रुपीज़ पर किलोमीटर ऐसे किसी को ये दिया है, ठेका दिया है। ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कॅबिनेटच्या पुढं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलेलं होतं। पहिल्या टप्प्यामध्ये 3 कंपन्या त्यांच्या आहे, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण। पहिल्या टप्प्यामध्ये महावितरणच्या प्रेझेंटेशन झालं, परंतु नंतर पुढच्या मीटिंग असल्यामुळं वेळ खूप गेला, तर CM साहेब म्हणले नंतर पुन्हा वेगळी वेळ देतो, पुन्हा आपण सगळेजण बसूया आणि महानिर्मिती महापारेषणचं पण प्रेझेंटेशन घेऊया। त्याच्यामध्ये महानिर्मिती महापारेषण ह्या 2 कंपन्यांना कुठली जास्त अडचण येत नाही आहे। त्याच्यामध्ये सोलरवर आपण मोठ्या प्रमाणावर जायचं ठरवलेलं आहे आणि सोलर प्लांट करता आपण निर्णय घेतो। आज देखील मराठवाड्यामध्ये काही जाहीर घोषणा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं CM साहेबांनी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुमच्याही वाचनात ते आले असतील, कारण ते आता सगळ्या मीडियामध्ये फिरायला लागलेलं आहे, यायला लागलेलं आहे। तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या घोषणा
ह्या तर आपल्या पाहण्यात आलेल्या असतील. त्याच्यामध्ये पण सोलर प्लांट बॅरन लँड आहे तिथं आपण घेतोय. त्याच्यावर त्या 2 कंपन्यात कुठली अडचण येईल असं मला जास्त वाटत नाही, कारण मी पण हे डिपार्टमेंट जवळपास 10-1 वर्ष सांभाळलेलं आहे. फक्त महावितरणचे काही प्रश्न आहेत, विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या योजनांची लाईट बिलं, आपल्या स्ट्रीट लाईट ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये आपण बघतो त्या स्ट्रीट लाईटची थकलेली बिलं, आणि तुम्ही म्हणताय तसं शेतकऱ्यांची थकलेली शेतीपंपाची बिलं, हे 3 मेजर आहेत. घरगुती ग्राहकाचे जास्त काही थकलेले नाहीत, इंडस्ट्रीवाल्यांचे जवळपास नाही, कमर्शियलवाल्यांचे जवळपास नाही. हे मी आत्ता जे काही 3 मुद्दे मांडले, 3 प्रकार सांगितले, त्याच्यामध्येच ते थकलेलं प्रेझेंटेशनमध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यातून मग पुढचा निर्णय काय होईल, आता दुसऱ्यांदा आम्ही कॅबिनेट ह्याच्याबद्दल मुख्यमंत्री वेळ देतील त्यावेळेस बसून प्रत्येक कॅबिनेटमधले सन्मान्य सदस्य आपल्या आपल्या परीनं काही विधायक सूचना करतील आणि सगळे मिळून मग पुढचा अंतिम निर्णयापर्यंत आम्ही जाऊ. मला स्विमिंग कॉम्पिटिशनच्या बद्दल पण सांगायचं आहे. जलतरण स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंना सहभाग घेण्यासाठी सराव करण्यासाठी स्विमिंग टँक सुरू करण्याच्या बद्दलचं पण परवानगी आपण दिली. अट एवढीच आहे, त्याच्यामध्ये जो कोणी खेळाडू येईल तो त्याला 2 लसी त्याने घेतलेल्या असल्या पाहिजे अशा पद्धतीनं आहे, आणि त्यांनी त्याची प्रॅक्टिस सुरू करावी. ठीक आहे. हां काय चेंबूरमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं. देवेंद्र फडणवीसचे हस्ते त्यांनी तिथं टीका केली आहे की आम्ही हप्ता वसूल करून आमचे पक्ष कार्यालय तयार करत नाही. कोणी हप्ता वसूल केला? आता असं टीका केली नाही, टीका केली तर कोण चुकीचं वागत असेल तर त्यांच्याबद्दल रितसर कंप्लेंट करावी. कंप्लेंट केल्यानंतर चौकशी होईल. चौकशी केल्यानंतर काय खरं काय खोटं पुढे येईल. आपल्यालाही माहिती आहे की मागच्या काळामध्ये अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले, काही क्लीन चिट मिळालेली पण आपण पाहिलेलं आहे. या गोष्टी चालतच असतात. जर कुठं चुकत असेल तर ते चुकून नाही दिलं पाहिजे, आणि जर कोणी जाणीवपूर्वक चुकत असेल तर त्याला कायद्याच्या नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. ओके, थँक्यू. सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. कोऑर्डिनेशन होत नाही तर ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे विभागीय आयुक्त सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला, आणि तिथले PMRD, PWD, PCMC, MIDC ह्या अधिकाऱ्यांशी पण त्यांनाही बोलवलेलं होतं. आज औरंगाबादला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः तिकडं आहेत, आणि त्याच्यामुळं त्यांनाही मी म्हणजे अंबलगनला CEOंना त्यांना सांगितलं, आणि तिथं CCTV कॅमेरे, काही ठिकाणी बॉटलनेक होतो तो बॉटलनेक काढायचा, काही ठिकाणी रस्त्याच्या बद्दलचं काम अर्धवट राहिलं, कुणी काही विरोध केलेला होता तो विरोध जो करतात त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा. आणि तिथलं संपूर्ण हिंजवडीचे काही एक मोठे शिष्टमंडळ पण आलेलं होतं, आणि हे सगळ्या गोष्टी ठराविक काळामध्ये काही गोष्टी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, आणि काही गोष्टी 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या. त्यांचा साधारण लागणारा कालावधी लक्षामध्ये घेता तशा प्रकारचे मिनिट्स केलेले आहेत. तर मला विश्वास आहे की त्याचा वरचेवर आम्ही बसत असतो त्यावेळेस आढावा घेऊ, आणि ह्या सगळी कामं वेळेमध्ये कशी पूर्ण त्या ठिकाणी होतील. पोलीस चौकीला काही जागा पाहिजे होती, ती 1 गुंठा मिळाली होती. त्यांना मी सांगितलं 1 गुंठा नको 4 गुंठे द्या, की आत्ता पोलीस चौकी जरी असेल तर पुढं आपल्याला त्याचं रूपांतर पोलीस स्टेशनमध्ये करता आलं पाहिजे. अशा अनेक बाबी त्या दैनंदिन जीवनामध्ये तिथं अडचणी येणाऱ्या दूर करण्याचा, पिण्याच्या पाण्याची योजना. उद्याच किशोरराजे निंबाळकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव आहेत, त्यांना ती बैठक घ्यायला सांगितलेली आहे, आणि ती बैठक घेऊन तिथल्या अनेक वेगवेगळी जी गावं आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये हिंजवणी, माण, मारुंजी ह्या सगळ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खूप मोठी योजना, मला वाटतं 232 कोटी रुपयाची योजना आपण तिथं त्या निमित्तानं करतो. आणि विशेष म्हणजे कचऱ्याच्या प्रश्नाच्या करता 5 एकर जागा MIDCच्या हद्दीमध्ये ते उपलब्ध करून देत आहेत, आणि CEO जिल्हा परिषद यांना सांगून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महोदय पण होते, त्या सगळ्यांना सांगून हे कामं आपण मार्गी लावलेले आहेत. मला विश्वास आहे की हे बरेच वर्षाचं दुखणं, अनेक वर्षाचं जे चालू होतं ते दुखणं आता कमी होण्याच्या करता, तिथल्या सगळ्या गोष्टी सुरळीत होण्याच्या करता त्या निमित्तानं मदत होईल.
दुसरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंहगड किल्ल्यावर अनेक पर्यटक जात असतात, शनिवार रविवार जात असतात, सुट्टीच्या दिवस जात असतात, इतर वेळेस जात असतात. त्याच्यामध्ये तिथं प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि तिथं होतं काय, रस्ता अरुंद असल्यामुळं वरच्या भागामध्ये लोक जाऊन त्यांच्या वाहनं आणि गाड्या इतक्या लागतात की सगळा रस्ता चोकअप होतो. त्याकरता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि फॉरेस्टची खाली 10 एकर जमीन आहे, जी वरच्यापासून 9 किलोमीटर खाली आहे. तिथं 10 एकर जागेमध्ये पार्किंग करायचं. तिथे एक छोटी पोलीस चौकी पण उभी करून द्या, फॉरेस्टच्या नियमामध्ये बसेल अशी, असं SP-नी सांगितलं. त्याही सूचना दिल्या आणि तिथं 10 एकरांमध्ये पार्किंग होईल. कुणी पर्यटक गेल्यानंतर त्याचं 4 चाकी किंवा 2 चाकी वाहन तिथं पार्क होईल. तिथून वर जाण्याच्या करता आम्ही ई-व्हेकल प्रायोगिक तत्वावर PMPML हे जे काही आपली वाहतूक यंत्रणा दोन्ही शहराच्या करता करते, त्यांना तिथं ते चालवायला आम्ही देणार आहोत आणि त्याला चार्ज ठेवणार आहोत. तिथं ई-व्हेकल असल्यामुळं पोल्युशन राहणार नाही. खालनं त्याला पास दिला जाईल, तो वर किल्ला बघण्याच्या करता तिथं जाईल आणि तिथून मग परत आल्यानंतर ह्या बसच्या ट्रिपा तिथं चालतील. आणि हे जर सक्सेस झालं तर मग तिथल्या स्थानिक युवकांना रोजगाराची संधी, आत्ताच सध्या स्थानिक युवक स्वतःचं वाहन करतात आणि ते तिथं जाये करतात, त्यांचाही रोजगारवर कुठं गदा येता कामा नये, अशा प्रकारची आम्ही त्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. स्थानिक युवकांना गाईड प्रशिक्षण देण्याच्या बद्दल, जसं ताडोबा किंवा कुठल्याही फॉरेस्टचे जे काही पर्यटनाच्या निमित्तानं लोक जात असतात किंवा प्राणी पाहण्याच्या करता जात असतात, त्यावेळेस त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तिथल्याच मुलांना, स्थानिकांना ज्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश असं बोलता येईल, काही इंग्लिश बोलणारे पण असावेत, तिन्ही भाषा बोलणारे असावेत आणि काही मराठी आणि हिंदी बोलणारे पण असावेत, त्या स्थानिक मुलांना गाईडचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्या प्रकारे त्यांना तिथं संधी उपलब्ध करून दिली जाईल. तिथं काय होतं, एवढ्या टपऱ्या बिपऱ्या कुणी मला वाटतं वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि तिथलं दही अशा काही तिथले चहा आणि भजी ह्या गोष्टी फार फेमस आहेत. आणि इतक्या ठिकाणी त्या किल्ल्यावर कुणी पण काहीतरी टपरी उभी करतंय आणि काहीतरी वर कपडा टाकतंय आणि दुकान लावतंय. त्याच्याकरता फॉरेस्टनी साधारण 70 लोक आहेत ती, तर 2 ठिकाणी कमीत कमी, नाहीतर 3 ठिकाणी चांगल्या प्रकारची फॉरेस्टच्या नियमामध्ये बसणारे शॉप्स तिथं काढायची. त्या किल्ल्याला पण कुठल्या हेरिटेजला बाधा येणार नाही. तिथं साधारण 11 महिन्याच्या करारावरती आम्ही तिथल्या स्थानिक लोकांना देणार आणि दर 11 महिन्यांनी तिथं करार करणार. वरच्या भागामध्ये पुणे महानगरपालिकेची जागा आहे, जिल्हा परिषदेची जागा आहे, तिथं काही इमारती कशाही बांधून ठेवल्या. त्याच्यामध्ये तशा प्रकारचं काम करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे आणि वरच्याही बाजूला ह्या सगळ्या गोष्टी त्या किल्ल्याला शोभतील अशा ग्राउंड फ्लोअरच्या आणि दगडाच्या तिथं टॉयलेट ब्लॉक वगैरे असं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि या सगळ्याला निधी उपलब्ध करून देण्याला देखील आज आम्ही तत्वता मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यात मूळ म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट, ते PWD वगैरे हे सगळ्यांनाच इन्व्हॉल्व करून त्याच्यामध्ये खाली पुढं मागं आता ई-व्हेकल आपण ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस त्यांना तिथं चार्जिंगची व्यवस्था लागेल, जिथं हे आहे आमचं पार्किंग व्यवस्था आम्ही करतोय तिथं, आणि तिथं टॉयलेट ब्लॉकची पण व्यवस्था आपण करतोय. अशा पद्धतीनं बरेच दिवस खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांची तिथं जिल्हा परिषदेचे सदस्य वगैरेंची मागणी होती की एक चांगल्या प्रकारे हिंजवडीचा, आपल्या सिंहगडचा परिसराचा विकास आराखडा आणि त्याची अंमलबजावणी करावी, म्हणून तोही निर्णय आजच्या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या सावित्रीबाई फुले मुलींची शाळा तिथं आहे. तिथले खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप या दोघांची मागणी होती किंवा तिथं एक
त्या गावाचं नाव आहे खानवडी. तिथं चांगल्या प्रकारची शाळा व्हावी ह्याच्यामध्ये राज्य सरकारने पण पुढाकार घेतला, परंतु त्याचबरोबर फिॲट कंपनीने पण आपल्या सीओना सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये CSRमधनं काही मदत करू इच्छितोय. तिथं साधारण उत्तम प्रकारची शाळा CBSE जर तिथल्या स्थानिकांची मागणी असेल CBSE करा तरी देखील आमची तयारी आहे. ते म्हणाले नाही मराठी मीडियमची करा तरी देखील आपली तयारी आहे, कारण शेवटी तिथल्या मुलींची काय मागणी आहे, त्यांच्या पालकांची काय मागणी आहे हे लक्षामध्ये घेऊन आपण ते करतोय. आणि त्या संदर्भातलं पण काम आता मला वाटतं 2 वर्षांनी 100 वर्ष त्या सावित्रीबाई फुलेंना होत आहे. अशा पद्धतीनं जन्मशताब्दी वर्ष या निमित्तानं आपण हा निर्णय घेतो. त्याच्यामध्ये राज्य सरकारचा शिक्षण विभाग, आपला जिल्हा परिषद पुणे आणि काही कंपन्या ह्या पण त्याच्यामध्ये मदत करू इच्छित आहेत, म्हणून ते आपणहून म्हणतात तर त्यांची पण मदत आपण घ्यायचं ठरवलेलं आहे. अशा प्रकारचा तोही निर्णय आज आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीद वीरांना आणि मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मान्यवरांना तसंच मराठवाड्याचा स्वाभिमानी संघर्षशील जनतेला तमाम बंधू भगिनींना मी पहिल्यांदा वंदन करतो आणि मराठवाड्यातल्या राज्यातल्या सर्वांनाच मराठवाड्याच्या मुक्ती दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. तसंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विज्ञानवादी सुधारणावादी पुरोगामी क्रांतिकारी विचारांचे नेते, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातलं एक आघाडीचं नेतृत्व आदरणीय केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे साहेबांची पण आज जयंती आहे. मी स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो. तसंच आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्तिशः माझ्या वतीनं तसंच राज्यातल्या जनतेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी देतो. आज खरं तर 17 तारीख आहे. वस्तू आणि सेवा कर परिषद आज घेण्यात आली, पण ती लखनौला घेण्यात आली. GST काउन्सिलची सभा असते. मी आत्तापर्यंत सर्व सभा अटेंड केल्या. मी त्यांना संपर्क साधला होता. त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही VCवर परवानगी द्या, कारण दिल्लीला घेतली असती सभा तर सोपं जातं, परंतु लखनौच्या संदर्भामध्ये थोडंसं आम्हाला अडचणीचं आहे. मग त्यांनी शेवटी मला कळवलं की बाबा तुम्हाला जर येताच येत नसेल तर तुम्ही तुमचे वित्त विभागाचे सचिव आणि तुमचे GST कमिशनर यांना पाठवून द्या. त्यांना आपण पाठवलेलं आहे, पण त्यांनी काही मुद्दे अजेंड्यावरचे जे आहेत त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे, म्हणजे राज्य सरकार म्हणून अर्थमंत्री म्हणून आपली काय भूमिका आहे. तर त्याबद्दल मी मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली होती. त्या चर्चेच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना पण ती भूमिका तिथं मांडायला सांगितलेली आहे. ह्याच्या सगळ्या गोष्टी करत असताना गणेशोत्सव, करोनाची बैठक, तसं पूर्वनियोजित कार्यक्रम ह्याच्यामुळं त्या 45व्या GST परिषदेला मला तिथं समक्ष उपस्थित राहता आलं नाही. पण तिथल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन तथा GST परिषदेच्या अध्यक्षा ह्यांना ही सगळी मी कल्पना दिली आणि GST परिषदेच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे जे मुद्दे आहेत तसंच राज्याची भूमिका सन्माननीय अर्थमंत्री महोदयांना आम्ही पत्राद्वारे देखील कळवलेली आहे. आणि साधारण अनेक विषय जवळपास 12-15-17 विषय आहेत. काही विषय हे सगळ्या राज्यांना मान्य होणार आहेत, त्याच्यामध्ये जास्त काही चर्चा वगैरे करण्याचं कारण नाही. पॉझिटिव्ह विषय आहेत, त्याच्याबद्दल आपण सकारात्मकच आहोत, तिथं काही अडचण नाही. परंतु GST अंतर्गत पेट्रोल डिझेलचा समावेश करण्याच्या बद्दलची राज्याची भूमिका, पहिला मुद्दा म्हणजे GST अंतर्गत पेट्रोल डिझेल समावेश करण्यातला आहे आणि पेट्रोल डिझेल आणि अन्य पेट्रोलियम उत्पादनांना सध्याच्या कर रचनेमध्ये व्हॅट लागू ठेवावा. या पेट्रोलियम उत्पादनांना GST अंतर्गत आणूनही राज्याची भूमिका आणि GST परिषदेला ती स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी कळवलेली. झालंय काय
वन नेशन वन टॅक्स वन नेशन हे जे काही सूत्र संपूर्ण देशाने अंगीकारलं, त्याच्यामध्ये केंद्राने बिल आणलं, कायदा केला, त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये त्या शहराचं उत्पन्न जकातीचं असायचं. मग ते जकात जाऊन LBT आलं, मग LBT जाऊन व्हॅट आलं, मग व्हॅट सेल टॅक्स ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि ते जाऊन आता GST आलं. आता हे सगळं आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी केंद्राच्या हातात जायला लागल्यात. आमचं म्हणणं की केंद्राने केंद्राच्या अधिकारामध्ये त्यांचा जो टॅक्स गोळा करण्याचा अधिकार आहे जरूर तो त्यांना असला पाहिजे, कारण ते देश त्या टॅक्सवर सगळी काही यंत्रणा राबवतो. आपलं संरक्षण विभाग असेल, सगळ्या काही देशातली अनेक महत्त्वाच्या बाबी असतील. त्याच्यावर आपली रचना जी आहे त्यामध्ये आम्हाला कुठंही बोलायचं नाही, ते योग्यच आहे. पण हळूहळू राज्यांचा कर लावण्याचा अधिकार आणि राज्याच्या बऱ्याचशा गोष्टी केंद्र स्वतःच्या हातामध्ये घेऊ पाहतंय. आता राज्याला महत्त्वाचा टॅक्स म्हणजे कोणता? GST. त्याच्यातला निम्मा केंद्राला जातो, निम्मा आपल्याला मिळतो. आपल्याला महत्त्वाचा टॅक्स कुठला? मुद्रांक शुल्क. आपल्याला महत्त्वाचा टॅक्स कुठला? एक्साईज. हे काही महत्त्वाचे टॅक्सेस आपल्याला मिळत असतात. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र आणि संपूर्ण देश 1.5 वर्षापासून करोनाच्या संकटाशी लढा त्या ठिकाणी देतोय आणि करोनामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला. माझं म्हणणं आहे फक्त राज्याच्या उत्पन्नावर नाही, देशाच्याही उत्पन्नावर परिणाम झाला. पण सगळ्यांना कमी अधिक प्रमाणामध्ये त्याची किंमत मोजावी लागते आणि अनेक राज्यांना आर्थिक आव्हानांना सामना त्याच्यातनं करावा लागतोय. नागरिकांना वाढत्या महागाईला तोंड द्यावं लागतंय. त्यातच पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत आणि ह्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीबद्दल देशातल्या जनतेच्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारसुद्धा चिंतित आहे. आजच्या घडीला केंद्र शासनातर्फे पेट्रोलवर 32 रुपये 90 पैसे प्रति लिटर आणि डिझेलवर 31 रुपये 80 पैसे प्रति लिटर असा विविध प्रकारचा कर त्या ठिकाणी आकारला जातो. आता केंद्र सरकारने करोनाच्या काळात केवळ महाराष्ट्रातून अंदाजे 44,000 कोटीचा महसूल 44,000 कोटीचा महसूल पेट्रोल आणि डिझेलवरच्या विविध कराच्या माध्यमातून वसूल केलेला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलवर आकारले जाणारे कर कमी केले जावेत ही आमची मागणी आहे. केंद्राने कर कमी केल्यास नागरिकांना महागाई आणि भाववाढीपासून दिलासा देणं शक्य होणार आहे. देशात GST कर प्रणाली लागू झाल्यानंतर सगळ्याच राज्यांचा आर्थिक उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत हे मी सुरुवातीला सांगितलं तसं मर्यादित झालेले आहेत आणि त्याचा परिणाम राज्यातल्या विकास कामांवर साहजिकच होतो आणि विकास कामांना राज्यांना निधी लागतो आणि निधीसाठी अतिरिक्त आर्थिक स्रोत शोधावे निर्माण करावे लागतात. यासाठी राज्यांना आर्थिक स्वायत्तता असणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस केंद्राच्या दारामध्ये जायचं आणि हात पसरायचं ठीक आहे, केंद्राचा अधिकार आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं त्यांना असला पाहिजे. ते कधी कधी काही योजना आणतात 75-25, 75% त्यांचे 25%, आमचे काही योजना असतात 60-40, काही असतात 50-50, अशा काही काही योजना असतात आणि त्या योजनेला आपण मॅचिंग ग्रँट आपल्याही राज्य सरकारच्या बजेटमधनं देतो आणि त्याचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना देण्याचं काम आजपर्यंत जशी राज्याची निर्मिती झाली तसं होतच आलेलं आहे. हे पण आपण सगळेजण आपल्याला त्याची माहिती आहे. आता विकास कामाला जो काही निधी लागतो त्या सध्याच्या परिस्थितीचा विचार जर केला तर राज्याच्या महसुलामध्ये पेट्रोल डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थावर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करांचं व्हॅटचं, त्याला आपण व्हॅट म्हणतो, त्याचं मोठं योगदान आहे आणि राज्याच्या आर्थिक स्वायत्तता टिकवण्यासाठी पेट्रोल डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनं ही सध्याच्या कर रचनेप्रमाणेच GSTच्या कक्षेबाहेर ठेवावीत अशी महाराष्ट्र राज्याची ठाम भूमिका आहे आणि ती आपण GST परिषदेलाही कळवलेली आहे. आपल्या वतीनं तिथं ACS फायनान्स आणि GST कमिशनर तिथं गेलेत आणि माझ्या पत्रांनी लेखी पण मी डायरेक्ट निर्मला सीतारामन मॅडमला त्या ठिकाणी कळवलेलं आहे. आता
GST पोटी जे कायदा करण्यात आला त्यावेळेस काही शब्द देण्यात आला तो त्याच्यामधनंच 2017ला वस्तू व सेवा कर भरपाई कायद्यानुसार राज्यांना जुलै 2017 ते जून 2022 पर्यंत केंद्र सरकारकडनं नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे आणि आजच्या घडीला केंद्र सरकारकडं महाराष्ट्राची अंदाजे म्हणजे कधी 32,000 कोटी होती, कधी 30,000 होती, कधी 29,000 होती. आज घडीला 29,500 कोटी रुपयाचे GST भरपाई त्यांच्याकडनं येणं प्रलंबित आहे. मी हेही मान्य करतो, फक्त ते आपलं प्रलंबित नाही, देशातल्या इतर राज्यांचं पण त्या पर्सेंटेजमध्ये प्रलंबित आहे आणि ते आम्हाला सांगतात की बाबा आमची जशी जशी परिस्थिती सुधारेल तसं तसं तर आम्ही देऊ. आता करोना संकटामुळं अर्थव्यवस्थेच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही, त्यामुळं वस्तू व सेवा कर भरपाई कायद्यान्वये राज्यांना मिळणारी नुकसान भरपाई जून 2022 नंतर देखील 5 वर्षाच्या कालावधीसाठी सध्याच्या व्यवस्थेनुसार दरवर्षी 14% दरांनी वाढ होऊन संरक्षित केली जावी. त्याची मुदत ही जून 2022 पर्यंत आहे. आमचं म्हणणं की हे ते मध्ये जवळपास थोडे कमी 2 वर्ष करोनातच गेलेले, तर ते 22च्या ऐवजी पुढं अजून 5 वर्ष जर केली तर ही राज्याची आग्रही भूमिका आजच्या GST काउन्सिलच्या निमित्तानं आपण ती त्या ठिकाणी कळवलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये मानवी सेवनासाठी मद्याच्या उत्पादनाशी संबंधित जॉबवर्क सेवावरील GST कर हा एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतला आहे. त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही हे सगळं वस्तुस्थिती लक्षामध्ये घेऊन मानवी सेवासाठीच्या मद्याच्या उत्पादनासंबंधीचा जॉबवर्क सेवावर 5% दरांनी GST आकारला जावा अशी भूमिका राज्याच्या वतीनं GST परिषदेच्या समोर आपण मांडलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मांडण्यात आलेल्या या भूमिकेला बहुतांशी राज्याचा पाठिंबा मिळेल असं मला वाटतं, कारण मी काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी पण बोललो आणि ही भूमिका GST परिषदेत मान्य होईल असं मला तरी वाटतं. 44व्या परिषदेत करोनावरील उपचाराच्या उत्पादनाच्या कर कपातीच्या मागण्या त्या आम्हाला मान्य आहेत, कारण जो कोणी करोनाबाधित असतो त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रेमडेसिवीर असेल त्याचा 12% GST कमी करून 5%वर आणला, किंवा वेगवेगळ्या प्रकारे टोसिलिझुमॅब अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोळ्या आहेत, औषधं आहेत, इंजेक्शन आहेत, ह्या सगळ्यावरचा टॅक्स हा 12%वरून 5%पर्यंत आणायचा. आणि मग त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, पल्स ऑक्सिमीटर्स असतील वगैरे वगैरे ज्या गोष्टी लागतात ते 30 सप्टेंबरपर्यंत मागं आमची मीटिंग झाली होती, त्यावेळेस निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु 30 सप्टेंबर नंतर देखील ती आता 31 डिसेंबरपर्यंत करावी, कारण तिसऱ्या लाटेच्याबद्दल सगळेच शंका व्यक्त करतायत. तर मधीच ते थांबू नये आणि पुन्हा त्या ज्या किमती वाढू नये टॅक्स आपोआप वाढल्यानंतर, ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आता GSTमध्ये मी सांगितलेलं होतं की लखनौला होणारी बैठक ऑनलाईन घ्या. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान ऑनलाईन बैठका नेहमीच घेत असतात, त्याच्यामुळं GSTची बैठक ऑनलाईन इतके महिने पण त्यांनी घेतली होती आणि प्रत्येक वेळेस ते लखनौमध्ये बैठक घेतात. आमचं म्हणणं लखनौमध्ये काय घ्यायची तर दिल्ली किंवा मग ऑनलाईन ह्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. अशा प्रकारच्या साधारण बाबी आहेत आणि ह्या मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये मला आणून द्यायच्या होत्या, त्या प्रकारे मी आपल्याला सगळं सांगितले. एक मिनिट अजून एक माझं राहिलं. साधारण आम्ही आज करोनाच्या संदर्भातली मीटिंग घेतली, त्याचा आढावा घेत असताना परिस्थिती थोडी सुधारतीये, परंतु तरी देखील रविवारी 19 सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण पुणे शहर पूर्ण, पिंपरी चिंचवड शहर पूर्ण आणि तिन्ही कॅन्टोन्मेंट त्या म्हणजे ठिकाणची दुकानं बंद ठेवणार आहोत. एक तर रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे मेजॉरिटी दुकानं बंद असतात, पण
काही ठिकाणची चालू असतात ती पण बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी एकमताने लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि सगळ्या आमच्या अधिकारी वर्गाने मिळून घेतलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये ही दुकानं बंद ठेवत असताना रेस्टॉरंट आणि हॉटेल हे मात्र त्या ठिकाणी चालू राहतील. हे पण आपण सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी. तशा प्रकारचे आदेश थोड्या वेळातच आमचे आयुक्त काढतील. आणि आज आपली औषधाची दुकानं वगैरे जी अत्यावश्यक सेवा असते ते वगळू. त्याच्यामध्ये डॉक्टर आणि ऑफिसेस पण आता डॉक्टरांचे दवाखाने वगैरे असतील ते वगळू. उल्लेख केला आता त्याही 3 नाम करत होत्या. स्विमिंग टँक सुरू करण्याच्या बद्दलचे पण परवानगी आपण दिली. अट एवढीच आहे, त्याच्यामध्ये जो कोणी खेळाडू येईल तो त्याला 2 लसी त्याने घेतलेल्या असल्या पाहिजे अशा पद्धतीनं आहे. आणि त्यांनी त्याची प्रॅक्टिस सुरू करावी. ठीक. हा काय पिंपळमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं. देवेंद्र फडणवीसचे असते, त्यांनी तिथं टीका केली आहे की आम्ही हप्ता वसूल करून आमचे पक्ष कार्यालय तयार करत नाही. कोणी हप्ता वसूल केला? असं टीका केली देवेंद्र. नाही नाही, टीका केली तर कोण चुकीचं वागत असेल तर त्यांच्याबद्दल रितसर कंप्लेंट करावी. कंप्लेंट केल्यानंतर चौकशी होईल. चौकशी केल्यानंतर काय खरं काय खोटं पुढे येईल. आपल्यालाही माहिती आहे की मागच्या काळामध्ये अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. काही काही क्लीन चिट मिळालेली पण आपण पाहिलेलं आहे. या गोष्टी चालतच असतात. जर कुठं चुकत असेल तर ते चुकून नाही दिलं तर मला त्याच्याबद्दल माहिती आहे. नवी मुंबई के लिए आपने जो 2024 का डेडलाइन दिया है, पुणे एयरपोर्ट का आपने अभी तक अप्रिसिएशन नहीं किया. इसका अप्रिसिएशन का क्या? उसके बारे में मुझे ज़्यादा चर्चा नहीं करने की, लेकिन उसके पीछे मैं हूँ. वो भी मैं काम करने वाला हूँ और करके दिखाने वाला हूँ. एक जागा 200 वॉर्डचा निर्णय कधी होईल कॅबिनेटमध्ये? अभी नगर पालिका नगर परिषदा ह्याच्याबद्दल झालेला आहे. फक्त कॉर्पोरेशनच्या बद्दल राहिलेला आहे. तर मागच्या मीटिंगला नगरविकास मंत्री एकनाथराव खडसे साहेब नव्हते, कारण त्यांच्या विभागाचा तो विषय आहे. त्याच्यावर पुढच्या वेळेस त्याची चर्चा होऊन निर्णय होईल. 2चं ठेवावं, 3चं ठेवावं, 4चं ठेवावं. मुंबईला 1चं राहणार आहे, नगरपंचायतीला 1चं राहणार आहे, सगळ्या नगरपालिका नगर परिषदेला 2चं राहणार. महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकामं आहे. हां, महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकामं आहे. लवकरच राज्याचे प्रमुख ते नेमतील. कारण मला त्यांनी परवाच सांगितलं की मी आता लवकर ते नेमणार. जसं MPSCचे बहुतेक सगळी पदं आता भरत आली आणि तरी आता MPSCचे अध्यक्ष त्यांची मुदत संपती, काही सदस्यांची मुदत संपती. आता त्याही 3 नावाची जाहिरात आलेली आहे. ती मुदत संपायच्या आत संपली की लगेच तिथं पण नेमणूक करायचं सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये. दादा, मास्कचा वापर जो आहे तो तुम्ही सातत्यानं काय? करताय. दादा, मी नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे, माझ्याकडनं चुकून खडसे म्हणलं असेल तर शिंदे शिंदे शिंदे. दादा, मास्कचा वापर तुम्ही सातत्यानं करताय आणि लोकांनाही सांगताय की मास्कचा वापर करा. तो की नाही करत. हां, राज्यपाल आज सकाळी 6 वाजता पुण्यात एका कार्यक्रमाला होते तुमच्या आधी. तर त्यांनी सत्कार करताना स्वतःहून महिलांचा मास्क जो आहे तो खाली घेतलेला आहे, दुसऱ्या महिलेला मास्क काढायला लावलेला आहे. असं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कसं आहे, राज्यपाल महोदय महामहिम आहे. ते एक त्यांना अधिकार वेगळा आहे. माझ्यासारख्यानी उपदेशयांनी त्यांच्याबद्दल बोलणं उचित दिसणार नाही. त्यांचा अधिकार, ते तर सगळ्यांना शपथ देतात, आम्हाला शपथ देतात. आम्हाला शपथ देताना ते उद्या म्हणलं नाही तू मास्क काढून शपथ घे, तर आम्हाला ते ऐकावं लागेल. नाही ते काढलं तर ते म्हणतील मग तुझी शपथ ग्राह्य धरली जाणार नाही. असं काही तुम्हाला मागच्या वेळेस माहिती आहे, KC पाडवीनं काहीतरी उल्लेख केला तर परत त्यांना शपथ घ्यायला लावली. आम्ही CM बघतच बसलो राज्यपाल महोदयांच्याकडे. पण तो त्यांचा अधिकार असतो. त्यांच्या अधिकारावर सहसा कुणी काही वक्तव्य करत नसतात. ते पण 6 वाजल्यापासून कार्यक्रम घेतात.
मला त्यांची सवय लागलेली. दादा, 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 दादा,